प्रकाशन कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सर, किरण शेलार सर, हो कार्यक्रमाची सुरुवात संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करून करणार आहोत. प्रास्ताविकेचे वाचन स्वरूपवर्धिनीचे संघटक निलेशजी धायरकर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. मी एक एक शब्द दोन दोन शब्द सांगेल. माझ्या मागून मोठ्या आवाजात आपण सर्वजण म्हणूया. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करत आहोत. जय हिंद. धन्यवाद निलेशजी. कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवरांचं स्वागत सत्कार पुष्पगुच्छ देऊन करूयात. आजच्या प्रकाशन कार्यक्रम ज्यांच्या हस्ते होणार आहेत ते म्हणजे माननीय अविनाश धर्माधिकारी. अविनाश धर्माधिकारी सर माजी सनदी अधिकारी असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक गुणवंत अधिकारी घडवणाऱ्या चाणक्य मंडळ परिवाराचे ते संचालक आहेत. उत्कृष्ट वक्ते म्हणून ते आपणा सर्वांना परिचित आहेतच. माननीय धर्माधिकारी स्वरांचं स्वागत दैनिक तरुण भारतचे मार्केटिंग हेड रविराज बावडेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ॲडव्होकेट सागर सातपुते, सचिव अधिवक्ता परिषद पुणे यांचे स्वागत पुणे महानगर संयोजक श्री विजय दरेकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक विचार मंचाचे कार्यवाह श्री महेशजी पोहणेरकर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय अविनाशजी धर्माधिकारी सर, थोड्याच वेळात प्रवीणजी दीक्षित सर आपल्यामध्ये उपस्थित होतील. दैनिक तरुण भारतचे संपादक किरणजी शेलार, मार्केटिंग हेड रविराजजी बावडेकर, ॲडव्होकेट सागरजी सातपुते आणि आजचे एका अर्थाने उत्सव मूर्ती भरतजी आमदापुरे
आणि उपस्थित सर्व नागरिक बंधू भगिनी, पत्रकार, एका वैशिष्ट्यपूर्ण अशा कार्यक्रमासाठी आज आपण इथे सगळेजण उपस्थित झालेलो आहोत. पुस्तक प्रकाशनं अनेक होत असतात आणि त्यामध्ये वेगवेगळे विषय समाज प्रबोधनाचे होत असतात. परंतु एका त्रासदीमधून म्हणूया असा गेले 4 वर्ष आपण जे भोगत आहोत किंवा ज्या विषयाची चर्चा संपूर्ण देशभर होत आहे, असा शहरी नक्षलवाद, शहरी माओवाद आणि ज्या पार्श्वभूमीवरती कोरेगाव भीमाच्या हे पुस्तक केलं गेलेलं आहे, तर तो विषय आता सर्व ज्ञात, सर्व देशात आणि सर्व जगात पोहोचला असा विषय आहे. कोरेगाव भीमाचा विषय जेव्हा घडला त्यानंतर वेगवेगळी मतांतरं त्यात यायला लागली आणि अराष्ट्रीय अशी काही तत्व ज्यांना आपण समाजकंटकही म्हणू शकतो, अशांनी हा विषय एका वेगळ्या पद्धतीने नेऊन दुर्दैवाने ज्यांचा कोणाचा ह्याच्यात हात नव्हता अशांना त्यात गोवण्याचा प्रयत्न केला आणि ज्यांचा हात होता असे मात्र मोकाट सुटले होते आणि तेच इतरांवर आरोप करत होते. अशा वेळी विवेक विचार मंचाची स्थापना होऊन त्याद्वारे एक फॅक्ट फाइंडिंग कमिटी तयार करण्यात आली आणि त्याच्या सगळ्या मुळाशी जाऊन हा विषय नेमकेपणाने काय आहे हे जनतेसमोर यावं, नागरिकांसमोर यावं, अशा अंगाने जेव्हा त्या विषयाच्या खोलात गेलो तेव्हा असं लक्षात आलं की या सगळ्या एल्गार परिषद असेल किंवा कोरेगाव भीमाची झालेली नंतर उसळलेली दंगल असेल किंवा नियोजनबद्ध पद्धतीने हा विषय अराष्ट्रीय तत्वांद्वारे संपूर्ण देशभर पसरवण्याचं काम असेल, हे एक ज्याला सोची समजी चाल असं ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीने एक षडयंत्र होतं. आणि त्या षडयंत्रामध्ये जे माओवादी सहभागी होते, शहरी नक्षल घटक सहभागी होते, अशांची सगळ्यांचा पर्दाफाश करणं भाग होतं आणि ते विवेक विचार मंचने केलं. आणि त्याचबरोबर नंतर असं लक्षात आलं की भारतीय संविधानाची मूल्य जी सर्वसामान्य नागरिकांनी लक्षात घेऊन जगलं पाहिजे, त्याच्यावरती कठोर निष्ठा ठेवून वागलं पाहिजे, त्याचं प्रबोधन करणं, त्याची एक चळवळ चालवणं याची देखील आवश्यकता आहे. आणि म्हणून विवेक विचार मंचने सातत्याने संविधान प्रबोधन आणि जे अराष्ट्रीय तत्व आहेत त्या तत्वांच्या संदर्भामध्ये समाजामध्ये जागरण करणं, प्रबोधन करणं असे विविध विषय घेऊन मागील 4 वर्ष महाराष्ट्रामध्ये काम सुरू केलं. सर्व जिल्ह्यांमध्ये संयोजकांच्या माध्यमातून आणि जे असे विषय येतात की ज्या आपल्या अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने किंवा राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्यातली सत्यता काय आहे हे लोकांपुढे आणणं हे विवेक विचार मंचचं प्रामुख्याने काम आहे. आणि त्या माध्यमातूनच आजचं हे पुस्तक देखील प्रकाशित होत आहे की शहरी माओवादाच्या माध्यमातून आणि नक्षलिझमच्या माध्यमातून एक प्रकारे कशा पद्धतीने पद्धतशीरपणे या देशाला पोखरण्याचं काम सुरू आहे. आणि त्या पार्श्वभूमीवरती एल्गार परिषद खटला हा अत्यंत महत्त्वाचा खटला आहे आणि यामध्ये असणारे जे सगळे आरोपी आहेत त्या आरोपींना न्यायालयाने वारंवार जे जामीन नाकारलेत त्याची सत्यता काय आहे हे जनतेसमोर येणं, स्वाभाविकपणे पोहोचवणं हे आमचं कर्तव्य वाटलं. आणि त्या भावनेतनं विवेक विचार मंचने हे पुस्तक भरत आमदापुरे अभ्यासक आहेत या विषयाचे, त्यांनी लिहिल्यानंतर ते आज आम्ही प्रकाशित करत आहोत. आपण सगळेजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आज आपल्याला धर्माधिकारी सरांचं अभ्यासपूर्ण त्यांचं मार्गदर्शन या विषयात आपल्याला ऐकायला मिळणार आहे. मुंबई तरुण भारतने हा विषय जेव्हा करायचं ठरवलं तेव्हा आम्हाला आनंद झाला की त्यांनी तात्काळ या विषयाला होकार देऊन एक चांगलं उत्कृष्ट असं पुस्तक संपादन करून त्याचं तयार केलेलं आहे. प्रकाशक म्हणून त्यांचेही मी आभार मानतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तक निर्मितीत मोलाचा हातभार आहे तो म्हणजे प्रकाशक दैनिक तरुण भारत. दैनिक तरुण भारतचे संपादक माननीय श्री किरणजी शेलार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं प्रकाशकीय मनोगत मांडावं.
प्रकाशकाचं मनोगत खरं तर एक औपचारिकता आहे. पण मुंबई तरुण भारत दैनिक म्हणून काम करत असताना प्रकाशनाच्या या सगळ्या कार्यक्रमात किंवा उपक्रमात का उतरलं हे मी थोडक्यात मांडेन. त्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित धर्माधिकारी सर, सागर, त्याच्यानंतर माझे सहकारी रविराज बावडेकर, भरत अमदापुरे, प्रवीण दीक्षित सर येत आहेत. अजून त्यांना थोडा वेळ लागेल, पण त्यांनी परवानगी दिली आहे की तुम्ही कार्यक्रम सुरू करा. अनेकांनी या पुस्तकाच्या पूर्णत्वाला हातभार लावलेला आहे, त्यांचा मी आभार मानू इच्छितो. पहिली आवृत्ती अत्यंत अत्यल्प दरात आपल्याला मिळाली आणि ती धारप नावाचे गृहस्थ आहेत जे अंध आहेत, वाचू शकत नाहीत, पण अशा काही संकल्पनेवर आपण काम करतोय असं म्हटल्यानंतर पहिली आवृत्ती त्यांनी स्पॉन्सर केली होती. त्यानंतर विभावरी बिडवे आहेत ज्या इथे आता कार्यक्रमात नाही आहेत, पण ज्यांनी हे पुस्तक पूर्ण वाचून घेतलं आणि कायदेशीरदृष्ट्या ते काही चुकीचं होणार नाही अशा प्रकारे काळजी घेतली. हा कार्यक्रम जसा प्रकाशनाचा आहे तसाच तो एका आपल्या कार्यकर्त्याला प्रकाशात आणण्याचा सुद्धा आहे आणि तो कार्यकर्ता आहे आपला भरत अमदापुरे. भरतची लॉची बॅकग्राऊंड नाही आहे, पण भरतने ज्या कौशल्याने पुस्तक आधी वाचून काढलं, त्या सगळ्या जजमेंट एकत्र केल्या, ज्या प्रकारे ते लिहून काढलं, मला असं वाटतं की नवा भारत ही जी संकल्पना आपण चर्चा करत असतो, तर नव्या भारतासमोरच्या आशा, आकांक्षा आणि क्षितिज जशी नवी आहेत, खुणावणारी आहेत, तशीच या नव्या भारतासमोरची संकट, समस्या आणि कायदेशीर लढायासुद्धा नव्या आहेत. ज्यांना या देशाची चिंता करायची आहे त्यांना या देशासमोरच्या संकटांची, चिंतांची, आव्हानांची सुद्धा एका प्रकारे काळजी घ्यावी लागणार आहे. नव्या नव्या संकल्पना येत आहेत. म्हणजे नक्षल आपल्याला माहिती होतं, पण अर्बन नक्षल एक नवा प्रकार सुरू झाला. जिहाद आपल्याला माहिती होतं, पण लव जिहाद, लँड जिहाद अशा प्रकारचे शब्द कानावर यायला लागले. हा सगळा उल्लेख मी यासाठीच करतोय, हे पुस्तक काढण्यामागचं जे मूळ कारण होतं ते मूळ कारण खरं तर या पुस्तकात आलेली जजमेंट्स ही पब्लिक डोमेनमध्ये आहेत. त्या ठिकाणी ज्या वेळेस न्यायालयाने या विषयातली सुनावणी केलेली आहे त्यावेळेसची ती सुनावणी रेकॉर्डेड आहे. ती पब्लिक डोमेनमध्ये आपण गेलो तर ती डाउनलोड करता येते, वाचता येते. मोठी मोठी जजमेंट्स आहेत. ती जजमेंट्स कुठेतरी सोप्या शब्दात आली पाहिजे अशी चर्चा तर खूप वेळा झाली, पण ते कुणीतरी गणपती सार्वजनिक असला तरी तो डोक्यावर जो आणतो त्या व्यक्तीमुळेच तो गणपती आपल्या मंडपात येत असतो. भरतनी ती जबाबदारी घेतली आणि एक उत्तम पुस्तक त्यातनं साकारलं. याचा एक अजून उद्देश असा आहे की या सगळ्या नक्षलवादी चळवळीतल्या मंडळींना कुठेतरी कायदेशीर क्षेत्रात कार्यरत असलेली माणसं, मग त्यात काही लॉयर्स असतील, उच्चपदस्थ असतील, न्यायालयात बसणारे, मला शब्द खूप काळजीपूर्वक वापरावे लागतात, या सगळ्या मंडळींची एक वेगळ्या प्रकारची सहानुभूती या सगळ्या लोकांना. खरं तर हिंसा हा एक भाग सोडला तर देशाचं हित याबाबत डाव्या उजव्या अशा कुणाचंही काही दुमत असण्याचं कारण नाही, दोन मतं असण्याचं काही कारण नाही. पण नंतर लक्षात येतं की हिंसा ही अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्यापेक्षा रक्ताची किंवा हिंसेची लागलेली चटक आणि मग ज्या वेळेस आता कायदा सुव्यवस्था इतकी कडेकोट आहे की आपल्याला पूर्वीसारखे रक्तपात घडवून आणता येत नाहीत, पूर्वीसारखे हिंसाचार आता घडवून आणता येत नाहीत, मग कुठे ना कुठे जातीय दंगली घडवून आणता येऊ शकतात का? विद्वेषाचं वातावरण निर्माण करता येऊ शकतं का? दोन जातींना, एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभं करता येऊ शकतं का? तर ते येऊ शकतं आणि त्याला थोडंफार यशही मिळतं. असं ज्यावेळेस या मंडळींच्या लक्षात आलं तसं मी काय नक्षलवाद या विषयातला तज्ज्ञ नाही आहे. आपल्याला लक्षात येतं की या टोकापासून देशाच्या त्या टोकापर्यंत असं कुठे ना कुठे काही नाही काही चालूच आहे. म्हणजे कुणीतरी डॉक्टर असतील, कोणी ना कोणी प्रोफेसर असतील. या पुस्तकाच्या निमित्ताने त्याचं डॉक्युमेंटेशन झालेलं नाही, पण बारकाईने लक्षात निरीक्षण केलं, त्यांच्या कार्यपद्धती पाहिल्या, त्यांनी ज्या गोष्टींना यश मिळवलंय किंवा ज्याला अंजाम देणे असं म्हणतात उर्दूमध्ये, हिंदीमध्ये, त्या पाहिल्या तर लक्षात येतं की अरे हे सुद्धा एका अर्थाने अर्बन नक्षलच आहेत. फक्त हे कुठेतरी विद्यापीठात काम करत होते, कोणीतरी डॉक्टर म्हणून काम करत होते. या सगळ्या गोष्टी सर्वसामान्य लोकांच्या, माध्यमांच्या, न्यायालयात काम करणाऱ्यांच्या, जजेस म्हणून काम करणाऱ्याच्या
वकील म्हणून PIL करणाऱ्या मंडळींच्या समोर आणून देणं आवश्यक होतं. अनेक वेळा अनेक गोष्टी अवतीभोवती घडत असतात, परंतु थोडंसं खुणवावं लागतं, सांगावं लागतं की बाबा असं नाही आहे, हे असं आहे आणि आम्ही म्हणत नाही आहोत, हे न्यायालय म्हणतंय. लव्ह जिहादची जी सुद्धा पहिली केस आहे किंवा लव्ह जिहाद हा जो शब्द आहे तो केरळ न्यायालयाने कॉइन केलेला आहे. तो हिंदुत्ववादी संघटनांनी, हिंदुत्ववादी विचारसरणीने विचार करणाऱ्या मंडळींनी आणलेला नाही आहे. ही संकल्पना यशस्वी व्हावी, हा सगळा जो नॅरेशनचा भाग आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावा, तो डॉक्युमेंटेड फॅक्ट म्हणून आपल्या सगळ्यांसमोर यावा, म्हणून आपण या सगळ्या पुस्तकाचा काढ घातला. आपली सगळीच पुस्तके अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी लिहिलेली आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणलेली पुस्तकं आहेत. सावरकरांच्या बाबतीतची पुस्तकं असतील, राष्ट्रवादाच्या बाबतची पुस्तकं असतील. आता अक्षय जोग इथे आहे, अक्षयनी सुद्धा आपल्याकडे 2-3 पुस्तकं संपादन केली. मुंबई तरुण भारतचं प्रकाशन हे अशा प्रकारे चळवळीसाठी खाद्य पुरवणाऱ्या, विचार करणाऱ्यांसाठी दिशा देणाऱ्या अशा प्रकारच्या साहित्याची निर्मिती करणारं प्रकाशन आहे. आपल्यासारखे सगळे लोक सोबत आहेत, त्यामुळे आपण या प्रकाशनाच्या व्यापात आहोत. धन्यवाद. धन्यवाद किरणजी. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाचे लेखक श्री भरत अमदापुरे यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि उपस्थितांना पुस्तक परिचय करून द्यावा अशी मी त्यांना विनंती करते. सन्माननीय धर्माधिकारी सर, मुंबई तरुण भारतचे किरण शेलार, रविराजजी बावडेकर आणि अधिवक्ता परिषदेचे सागरजी सातपुते, मी लेखक या नात्याने मनोगत व्यक्त करण्यासाठी इथे उभा आहे. आपल्या सर्वांना आठवत असेल 31 डिसेंबर 2017 या दिवशी शनिवार वाड्यावर एल्गार परिषद नावाने कार्यक्रम झाला. त्याच्या आधी सोशल मीडियामध्ये खूप त्याबाबत प्रचार प्रसार करण्यात आला होता. अशी एल्गार परिषद नावाचा एक कार्यक्रम आहे, असं आहे तसं आहे. त्या सगळ्या पोस्ट वगैरे आपण सगळे वाचतच होतो. त्यात जे लोक सहभागी होते आपल्याला अंदाज येत होता की अरे ह्याच्यामध्ये जे लोक दिसत आहेत, ज्या व्यक्ती दिसत आहेत आणि ज्या प्रकारची भाषा त्यांच्या पत्रकामध्ये दिसते आहे, हे कुठंतरी फार संशयास्पद आहे. पण कार्यक्रम होण्याच्या आधी आपण काही तसं हे करता येत नाही. बघू आपण पुढे काय होतं ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून. मग कार्यक्रम प्रत्यक्ष झाला. त्या दिवशी अनेकांनी बघितला तो कार्यक्रम अनेक माध्यमातून. काही लोक प्रत्यक्ष उपस्थित राहिले असतील, काही लोक सोशल मीडियावर बघितले असतील, काही लोक नंतर बघितले असतील. पण ज्या प्रकारची भाषणं त्या ठिकाणी देण्यात आली, ज्या प्रकारच्या घोषणा देण्यात आल्या, पथनाट्य स्वरूपाचे जे काही करण्यात आलं तिथं, ज्या प्रकारच्या पुस्तिका वाटप करण्यात आल्या, ते सगळं जर आपण बघितलं तर कुणालाही अंदाज येईल की हे नेमकं काय चालू आहे. आणि जसं वाटत होतं, जसं संशय होता, त्याप्रमाणे कोरेगाव भीमा येथे दुसऱ्या दिवशी जे घडायचं ते घडलं. ते घडल्यानंतर आरोप प्रत्यारोप सगळं चालू झालं. ते आपण सगळ्यांना माहीतच आहे. त्याच्या मागचं राजकारण काय काय नाही तो भाग आपल्या चर्चेचा विषय नाही. ते झालं. आता जे कार्यकर्ते म्हणून सजग असतात त्यांना हे दिसत होतं की अरे काय घडलं हे आपल्याला माहिती आहे, पण माध्यमातून आणि राजकीय लोकांकडून जे बोललं जातं ते वेगळंच बोललं जातं हे सगळं. मग असंच एका जागरूक नागरिकानं, तुषारजी दामगुडे पुण्यातल्या व्यक्तींनी तक्रार दाखल केली. त्यांनी पुढाकार घेतला आहे, त्यासाठी त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे. तुषार दामगुडे यांनी तक्रार दाखल केली आणि मग पोलीस तपास सुरू झाला. प्रवीण दीक्षित सर आलेले आहेत, त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करू. मग तपास यंत्रणेला कसं असतं, कुणीतरी प्रोसेस इनिशिएट करावं लागतं. ती तुषार दामगुडेंच्या माध्यमातून झालीत. एक नागरिक म्हणून त्यांनी चांगलं कर्तव्य बजावलं, तक्रार दाखल केली. आपल्या सगळ्यांना ते दिसत होतं, पण आपण काय बघितलं, जाऊ द्या. पण तुषार दामगुडे यांनी पुढाकार घेऊन तक्रार दाखल केली, हे विशेष. त्या अनुषंगानं तपास सुरू झाला.
तपास सुरू झाल्यानंतर जेव्हा छापेमारी झाली त्यानंतर ज्या बातम्या आल्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला लक्षात आलं की अरे असं झालं, हे तपास सुरू झालेला आहे आणि छापेमारी झाली आहे, अटक सत्र चालू झालंय. मग नंतर अजून 5 जणांना अटक झाली 1 महिन्यानंतर. आणि ह्या सगळ्या अटका होत असताना माध्यमातून आपण बघितलं कसा गदारोळ उठवला जात होता. हे मानवाधिकार कार्यकर्त्यांना अटक करतायत, हे लेखकांना अटक करतायत, कवीला अटक करतायत, विचारवंतांना अटक करतायत. आणि एकतर्फी प्रचार चालू होता. शेवटी पोलिसांना नाईलाजानं पत्रकार परिषद घ्यावी लागली. इतका मोठ्या प्रमाणात प्रोपोगंडा चालू होता की पोलिसांना पण त्यांची बाजू असते, त्यांच्याकडे इव्हिडन्सेस असतात, ते समोर आणले पाहिजे आणि हे प्रचार कुठंतरी खोडून काढला पाहिजे, तपास यंत्रणांचं खच्चीकरण थांबवलं पाहिजे. म्हणून शेवटी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. काही पत्र दाखवले, जे इव्हिडन्स कलेक्ट केले होते ते सगळे दाखवले आणि मग त्यांच्यावरच आरोप सुरू झाले. असं कसं करू शकते, पोलीस कसं पत्रकार परिषद घेऊ शकतात. म्हणजे तुम्ही आरोपींना तपास पूर्ण होण्याच्या आधी, सगळी न्यायालयीन प्रक्रिया होण्याच्या आधी निर्दोष सिद्ध करण्यासाठी सगळा प्रोपगंडा करतात. मग पोलीस का नाही पत्रकार परिषद करावं, त्यांचं म्हणणं पण पुढं आलं पाहिजे ना. मग त्यांनी ती घेतली. त्यांनी सांगितलं छातीठोकपणे, आम्ही सांगतो की हे माओवादी संघटनेचे सदस्य आहेत, आमच्याकडे इतके पुरावे आहेत, न्यायालयीन तपास होईल, प्रक्रिया होईल, तुम्ही बघा पुढं, असं पोलिसांनी सांगितलं. हे लोक लगेच सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयाला तात्काळ सुनावणी लावली आणि त्याच्यावरचं जजमेंट आलं 1 महिन्यानंतर. आता ते जजमेंट जे आलं सर्वोच्च न्यायालय ह्या विषयामध्ये, ह्यांचं म्हणणं होतं की हे बेकायदेशीर अटक आहे, निर्दोष लोकांना अटक आहे. तपास यंत्रणेने पुरावे सादर केले तिथे. मग मेजॉरिटी जजमेंट जे आहे त्यातले निरीक्षण हे खरोखर वाचण्यासारखे आहेत. मेजॉरिटी जजमेंट सर्वोच्च न्यायालय काय म्हणतंय की हे जे लोक आहेत पिटिशन दाखल करणारे, त्यांच्या वतीनं फक्त अटक करण्याच्या पद्धतीविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत. पण त्यांच्यावर जे माओवादी संघटनेचे सदस्य असल्याबाबतचे जे आरोप आहेत ते खोडून काढण्यासाठी यांनी काहीच म्हटलेलं नाही. केवळ असंदिग्ध, अनिश्चित अशा स्वरूपाची विधाने पुरेसे नाहीत. तुम्हाला जर वाटत असेल हे निर्दोष आहेत तर तुम्ही त्याचे पुरावे द्या, किंवा जे पुरावे सादर केले तपास यंत्रणेने ते खोडून काढा, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि पुढे जाऊन सर्वोच्च न्यायालय म्हटलं, आमच्या समोर जे पुरावे सादर करण्यात आले पुणे पोलिसांकडून, त्याचं अवलोकन केलं असता हे स्पष्ट दिसतं आम्हाला प्रथमदर्शनी की हे सगळे सदस्य प्रतिबंधित दहशतवादी संघटना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, माओवादी या संघटनेचे सदस्य आहेत. केवळ सदस्य नाहीत तर ते सक्रिय सदस्य आहेत आणि या माओवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायामध्ये त्यांचा सहभाग आहे, असं आम्हाला ह्या पुराव्यावरून, ही जी आमच्या समोर सगळी सामग्री सादर केलेली आहे त्यावरून दिसतं, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. आणि सर्वोच्च न्यायालय काय म्हटलंय, एक वाक्य लक्षात घेण्याची फार गरज आहे. धिस अरेस्ट इज नॉट बिकॉज ऑफ पॉलिटिकल डिसेंट बट देअर लिंक विथ बँड टेररिस्ट ऑर्गनायझेशन CPI माओइस्ट अँड देअर इन्व्हॉल्वमेंट इन द ॲक्टिव्हिटीज ऑफ धिस बँड ऑर्गनायझेशन. म्हणजे जे म्हटलं जात होतं ना, राजकीय विरोधकांचं दमन केलं जातंय, तसं नाही आहे म्हणतंय सर्वोच्च न्यायालय. राजकीय विरोधामुळे यांना अटक झालेली नाही, हे दहशतवादी संघटनेचे सदस्य असल्याचे स्पष्ट दिसतंय प्रथमदृष्ट्या आम्हाला. म्हणून सर्वोच्च न्यायालय म्हटलं की आम्ही ह्यांची अटक बेकायदेशीर ठरवू शकत नाही. आणि आरोपींच्या वतीनं जे मागणी करण्यात येते की SIT मार्फत चौकशी केली जावी, ते सुद्धा आम्ही मान्य करू शकत नाही. आरोपी ठरवू शकत नाही की त्याचा तपास कोणी करावा, असं सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. त्यामुळे SITची सुद्धा आवश्यकता नाही. पुणे पोलिसांची कारवाई अत्यंत योग्य आहे, पुढची न्यायालयीन प्रक्रिया घडेल तशी पाहू, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे. आता हे झाल्यानंतर तरी हे लोक सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं जे आहे ते मान्य करून गप्प बसतात का? तर इंदिरा जयसिंग नावाच्या वकील महिलेनं लगेच न्यायाधीशावर आरोप सुरू केले की बघा, न्यायाधीश सुद्धा मानव अधिकार कार्यकर्त्यांचे अधिकार संरक्षण करण्यात कमी पडतात. अरे सगळी प्रोसेस झाली, सगळे इव्हिडन्स बघितले, दोन्ही बाजूचं आर्ग्युमेंट ऐकून घेतलं, मग जजमेंट दिलं. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाला सुद्धा दोष देता. हे म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे झालं तरच सगळं चांगलं आहे, आणि तुमच्या मनाला पटत नसेल असा जर तिथं जजमेंट आलं तर न्यायालयाला सुद्धा तुम्ही दोषी ठरवता. अशी ही यांची कार्यपद्धती आहे. आता मग राजकीय वातावरण आपण बघितलेलं आहे की बाबा भाजप असं करतंय तसं करतंय. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे,
भाकप माओवादी ही जी दहशतवादी संघटना आहे ती कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. त्यांना भाजपचा विरोध आहे, काँग्रेसचा विरोध आहे, राष्ट्रवादीचा विरोध आहे, वंचित बहुजन आघाडीचा विरोध आहे, रिपब्लिकन पक्षाचा विरोध आहे, सगळ्या पार्टीचा विरोध आहे त्यांना. त्यांचा मुख्य शत्रू आहे भारतीय संविधान आणि संविधानिक लोकशाही. ह्याचे ते शत्रू आहेत, ते कुठल्या पक्षाच्या विरोधात नाहीत. त्यामुळं कारवाई, अशा प्रकारच्या कारवाईमध्ये राजकारण हे बिलकुल झालं नाही पाहिजे. ते एका पक्षाच्या विरोधात नाहीत, ते भारतीय संविधान आणि लोकशाहीच्या विरोधी आहेत. दुसरा मुद्दा म्हणजे आता काही कमी माहिती असलेले लोकांकडून वगैरे असं म्हटलं जातं की सरसकटीकरण केलं जातं, म्हणजे अर्बन नक्षल, शहरी माओवाद ही जी संकल्पना चर्चेत आली, ते माझं मत पटत नाही म्हणून त्याला अर्बन नक्षल म्हणणं हे फार चुकीचं आहे. म्हणजे जरी विचारधारेनं कम्युनिस्ट असला माणूस, त्याला त्याचा अधिकार आहे त्याची विचारधारा बाळगण्याचा, त्याचा विचार मांडण्याचा. जी काही आर्थिक रचना, सामाजिक रचना तो कल्पना करतो त्याला तो मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं प्रत्येक कम्युनिस्ट किंवा प्रत्येक तुमचा राजकीय विरोधक हा अर्बन नक्षल नाही. अर्बन नक्षल हा भाकप माओवादी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी संबंधित एक छोटा गट आहे, तो आहे नक्षल. त्याला अर्बन नक्षल किंवा तो शहरी भागात कारवाया करतात म्हणून अर्बन नक्षल म्हणायचं त्यांना. त्यामुळे ह्याची सरसकटीकरण आपण आपल्या विरोधकांना, कुणी आपल्या वैचारिक विरोधक व्यक्त करत असेल विचार, तर त्याला अर्बन नक्षल म्हणू नये, हा मला स्पष्ट करा वाटतो मुद्दा. दुसरा म्हणजे आता ही कारवाई काही पहिल्यांदा झालेली नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रात पहिल्यांदा कारवाई झाली आर आबांच्या कार्यकाळात. आबांनी ह्या विषयामध्ये एकदम चांगलं काम केलेलं आहे. कबीर कलामंच ह्या संघटनेवर पहिल्यांदा कारवाई आबांच्या काळात झाली 2011ला. तो खटला सुद्धा ह्या पुस्तकात पूर्ण घेतलेला आहे. आणि देशाचे प्रधानमंत्री मनमोहन सिंग असताना त्यांनी म्हटलं की हे भाकप माओवादी हे अंतर्गत सुरक्षासमोर सर्वात मोठं आव्हान आहे. इतकंच नाही, चिदंबरम देशाचे गृहमंत्री होते. 2013ला त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं होम मिनिस्ट्रीच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात. त्याच्यात म्हटलेलं आहे की जे जंगलात बंदूक घेऊन काम करतात माओवादीचे लोक, त्यापेक्षा घातक लोक हे ह्यांचे समर्थक आणि विचारवंत म्हणवणारे लोक जे शहरात बसलेले आहेत, हे त्यापेक्षा घातक आहेत असं चिदंबरम यांनी प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे. होम मिनिस्ट्रीनं प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे सर्वोच्च न्यायालयात. त्यामुळे हा विषय नवीन काहीतरी 2014ला आला अर्बन नक्षल असं नाहीये. हे पूर्वीपासूनच आहे आणि कुठलंही सरकार असलं तर ही कारवाई चालूच आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे सरकार किंवा राजकीय पक्षाशी कुठल्या संबंधित विषय नाही. आता मानव अधिकार कार्यकर्ते आहेत, असे आहेत तसे आहेत, हा एक प्रोपगंडा चालतो. कवी आहे. मानव अधिकार ही यांची एक स्ट्रॅटेजी आहे. एक उदाहरण आपल्यासमोर फक्त सांगतो. आपल्याला आठवतं एप्रिल 2018मध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये बोरिया कसनासूर नावाचं गाव आहे, तिथं 40 माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला C60 पथकाच्या वतीनं. मग बातम्या झाल्या सगळीकडे, माध्यमात आलं, सगळे नागरिक खुश झाले की बाबा कुठंतरी ही कीड कमी होईल, आता चांगली कारवाई होते. लगेच 3 संस्थाचे प्रतिनिधी, एक CDRO काय ते कमिटी फॉर डेमोक्रेटिक राईट्स असे ते उदात्त नावं देतात त्यांच्या संस्थांना फार, ती एक IAPL इंडियन असोसिएशन ऑफ पीपल्स लॉयर्स असं, आणि एक WSS काय वुमन्स असं काहीतरी आहे ते. ह्या 3 संस्था सत्यशोधन करण्याच्या नावाखाली त्या कसनासूरला गेले बरं का, भामरागडच्या जवळ आहे ते गाव, आणि लगेच सत्यशोधन अहवाल प्रकाशित केला आणि म्हटले की हे फेक एन्काउंटर आहे, सामान्य आदिवासींची हत्या करताय, गडचिरोली पोलीस स्वतःची पाठ थोपवण्यासाठी हे असं संख्या वाढवतं एन्काउंटरची वगैरे वगैरे. बरं, हा प्रोपगंडा झाला. लगेच जानेवारी 2019मध्ये ह्याच माओवाद्यांनी कसनासूर गावातल्या 3 आदिवासींची हत्या केली. कारण काय सांगितलं, हे 3 आदिवासी जे आहेत ना, हे ते आमचे 40 जे कॉम्रेड्स होते त्याची खबर पोलिसांना ह्या 3घांनी दिली होती, हे इथं आलेत म्हणून आम्ही ह्यांची हत्या केली असं ते हत्या करून एक बॅनर लावून जातात. तिथं बॅनर लावून गेले की हमारे जो अपने कॉम्रेड्स एप्रिल 2018 में शहीद हुए थे, त्याची खबर ह्या लोकांनी दिली होती म्हणून. म्हणजे तुम्ही पहिले जे सत्यशोधन करून अहवाल केला होता की हे फेक एन्काउंटर आहे, आणि आता म्हणता ह्या 3घांनी आमच्या कॉम्रेड्सची खबर दिली होती, म्हणजे तुम्ही मान्य केलं हे तुमचे कॉम्रेड्स होते जे 40 मेले ते. मग हे सत्यशोधन वगैरे हे काय होतं, हे बदनाम करण्याची योजना आहे. त्यामुळे हे जे 3 संस्थेचे लोक होते त्यातल्या अनेकांना फ्रंट संघटना म्हणून घोषित केलेलं होम मिनिस्ट्रीनं.
तर त्याच्यात लोक कोण सहभागी होते, एकूण 44 सदस्य होते, ते कोण आहेत काय नाही ते तपास होणे गरजेचं आहे. खूप इनपुट्स त्यातून मिळू शकतात. तर असं तपास यंत्रणांना बदनाम करण्यासाठी ह्यांनी एक मानवाधिकार नावाचा एक चोला ओढलेला आहे. एवढंच नाही, आता हे UAPA कायदा असेल, AFSPA असेल, ह्या कायद्याचा कुणाला प्रॉब्लेम आहे? तुम्हाला आम्हाला प्रॉब्लेम आहे का? काहीच प्रॉब्लेम नाही, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. तर हे अशा कायद्यांना विरोध करणं, हे ड्रॅकॉनियन लॉ आहेत, असले आहेत, तसले आहेत, अत्याचारी कायदे आहेत, हे सगळी ह्यांची स्ट्रॅटेजी आहे. हे आपण ओळखलं पाहिजे आणि ह्या पुस्तकातून हे सविस्तर मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, शेवटी एकच सांगतो की हे बाबासाहेबांचं नाव घेतात अनेकदा, ह्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचं नाव वापरून माओचा विचार, म्हणजे आपण बघितलं असेल की ह्या एल्गार परिषद वगैरे ह्याच्यामध्ये जे बॅनर बिनर इकडं तिकडं फिरवले यांनी, म्हणजे आंबेडकर, फुले, माओ असे फोटो. माओचा काय संबंध आहे आता अशा ह्याच्यामध्ये? म्हणजे मी हे ओळखा, त्या हळूच ते प्रतीकं सोडतात अशी, आणि हळूच पेनिट्रेशन लोकांच्या मनामध्ये कसं करता येईल ही त्यांची स्ट्रॅटेजी आहे. त्यामुळे ह्यांच्यासमोर सगळ्यात मोठा अडथळा तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानच आहे. त्यांना त्याच्यावर काहीच करता येत नाही. ते सगळ्यात मोठा त्यांच्या ह्या षड्यंत्राच्या पुढं मोठा अडथळा आहे, हे लक्षात घेतलं. बाबासाहेबांनी साम्यवादाबद्दल काय म्हटलं हे मी आता सांगायची गरज नाही. त्यांनी म्हटलंय की हे संविधानाला हे विरोध करत होते संविधान सभेमध्ये. बाबासाहेब म्हणतायत की हे का विरोध करतायत, तर ह्यांना कामगारांच्या आधारावर हे कामगारांची हुकुमशाही आणायची, म्हणून ह्यांना हे संविधान मान्य नाही. आणि अनिर्बंध टीका करण्याचं ह्यांना स्वातंत्र्य पाहिजे. आपल्या संविधानामध्ये स्वातंत्र्य दिलेलं आहे, पण त्यासोबत रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स दिलेले आहेत. म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स असंच त्या चॅप्टरचं नाव असायला पाहिजे खरं तर. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही चळवळ संविधान आणि भारतीय लोकशाहीच्या विरोधातली चळवळ आहे, कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही, विशिष्ट राजकीय विचारधारेच्या विरोधात नाही. या कार्यक्रमाला अविनाश धर्माधिकारी सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानावे तितके तसे कमी आहेत. मी सरांचा विद्यार्थी आहे. भारतीय संविधान हा कोर्स मी धर्माधिकारी सरांकडे केला आहे 2018ला, आणि त्यामुळे संविधानाची मूल्य, ते स्वातंत्र्य, त्याचं मोल हे मला चांगलं माहिती आहे. आणि त्याबद्दल हे खूप चांगली गोष्ट अशी आहे की धर्माधिकारी सरांच्या हस्ते ह्या पुस्तकाचं प्रकाशन होतं आहे. दुसरं म्हणजे प्रवीण दीक्षित सर, ज्या पोलीस यंत्रणा स्वतःची जीवाची बाजी लावून सगळं हे करतात, आपण तर काय फक्त अभ्यास करून लिहिण्याचं काम करतो सगळे, पण प्रत्यक्ष फील्डवर काम करणं, शहीद होतात अनेक जवान. ह्या जितके जिहादी दहशतवादामध्ये मेले नाहीत तितके जवान आपण इकडे गमावलेले. तर या पोलीस डिपार्टमेंटचे एक हेड राहिलेले, त्यांचे प्रतिनिधी म्हणून दीक्षित सर उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. प्रकाशक मुंबई तरुण भारतनं हे प्रकाशन केलं, त्यामुळे मुंबई तरुण भारतचे धन्यवाद. आणि हे पुस्तक वाचावं आणि अनेक लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचं जनजागरण करावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीणजी दीक्षित यांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करूयात. प्रवीणजी दीक्षित माजी पोलीस महासंचालक असून 39 वर्ष त्यांनी भारतीय पोलीस दलामध्ये सेवा केली आहे. उत्तम सेवेसाठी त्यांना राष्ट्रपती पदकानेही गौरवण्यात आले आहे. माननीय प्रवीणजी दीक्षित यांचं स्वागत पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख ॲडव्होकेट राजीव मराठे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. आपण सर्वजण ज्याची वाट पाहत आहोत तो म्हणजे प्रकाशन सोहळा. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते.
धन्यवाद. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाचे लेखक, नक्षल चळवळीचे अभ्यासक श्री भरत अमदापुरे यांनी IIT दिल्ली येथून MTech पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. काही वर्ष बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये काम केल्यानंतर सन 2014 पासून त्यांनी पूर्णवेळ सामाजिक क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. सध्या ते विवेक विचार मंचचे समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. भरत अमदापुरे यांचा सत्कार माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद सर. अधिवक्ता परिषद पुणे सचिव ॲडव्होकेट सागर सातपुते यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. स्टेजवरील मान्यवर, श्री प्रवीणजी दीक्षित सर आणि अविनाश धर्माधिकारी सर, मी आपले परवानगी घेऊन अधिवक्ता परिषदेतर्फे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी घेतो. आज या कार्यक्रमाला जिल्हा न्यायालयातील वकील वर्ग, विचारवंत, लेखक असे मान्यवर सर्व उपस्थित आहेत. समाजातील काही नागरिकही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. आज हा जो विषय आपल्या समोर आहे, या पुस्तकाचे जे प्रकाशन आहे, शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला, ही आपल्या समाजाच्या पुढं येण्याची जी निकड आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपल्या या समाजाला जी कीड लागलेली आहे, हो मी कीडच म्हणेल, कारण जो आपल्या समोर तलवार घेऊन, बंदूक घेऊन जो लढतो तो आपल्याला दिसतो, पण जो आपल्या मध्ये राहून आणि आपल्या आपल्या जी तरुण पिढी आहे किंवा विचारवंत आहेत, यांच्या विचारांना जो विरजन घालतो किंवा तिथे खतपाणी घालतो, ते खोडून काढण्याचं काम आज या पुस्तक प्रकाशनाने आणि भरत अमदापूरकर सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या विषयाला आपण विरोध करतोय किंवा आपण ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतोय, ही एक खूप चांगली सुरुवात आहे. अशा पद्धतीची पुस्तकं आपण लिहिली पाहिजेत, विचार व्यक्त केले पाहिजेत. समाजाच्या पुढं हा जो माओवाद आहे, हा माओवाद आपण खोडून काढला पाहिजे, ही आजची काळाची गरज आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये वकील हा सगळ्यात महत्त्वाचा काम करत असतात. न्यायालयाला जरी दिसत असलं एखादा खटला आल्यानंतर की या खटल्यामध्ये किंवा या केसमध्ये कोण चुकीचं आहे, कोण खोटं आहे, पण जोपर्यंत मेहरबान कोर्टाच्या समोर योग्य तो पुरावा, साक्षी पुरावा होत नाही, कागदोपत्री पुरावा सादर होत नाही, तोपर्यंत त्या व्यक्तीला किंवा जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होत नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की जिथे वकील वर्ग हा काम करत असतो, कार्यरत आहे. आणि म्हणूनच ज्यावेळेस हा शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला हे पुस्तकाचं जेव्हा प्रकाशनाचा कार्यक्रमाचं ज्यावेळेस विषय सुरू झाला, त्यावेळेस अधिवक्ता परिषदेने आपली ठोक भूमिका व्यक्त केली की हो, आम्ही ह्या पुस्तकाचं प्रकाशनाच्या संदर्भात आम्ही पुढाकार घेऊ. वकील वर्गाला आणि समाजामध्ये या पुस्तकाच्या संदर्भात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू. म्हणून या पुस्तकासाठी आम्ही अधिवक्ता परिषदेतर्फे सर पुढाकार घेतलेला आहे. अधिवक्ता परिषद
समाजामध्ये काम करत असताना समाजाच्या ज्या महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहेत, त्याचबरोबर वकिलांचं साक्षरीकरण करण्याच्या दृष्टीने अभ्यास वर्ग घेणं, समाजासाठी अभ्यास वर्ग घेणं या दृष्टीने काम करतं. तसंच बिल जे पास होतात, कायदे तयार होतात, त्याच्यामध्ये जर काही त्रुटी असतील किंवा काही नवीन विषयांचे अंतर्भूत करण्याच्या दृष्टीने अधिवक्ता परिषद काम करतं, कार्यरत आहे. अधिवक्ता परिषद, अखिल भारतीय अधिवक्ता परिषद असा संघटनेचं पूर्ण नाव आहे. देशव्यापी संघटना आहे. आणि आता जे उत्तर प्रदेशमध्ये एक गेल्या 2 वर्षापूर्वी आपलं एक अधिवेशन झालं, जे दर 3 वर्षांनी होतं. त्या अधिवेशनाला बाहेरच्या देशातली 3 देशांनी या कार्यक्रमाला सुद्धा उपस्थिती दिली होती. त्यामुळे आता अखिल भारतीय अधिवक्ता परिषद हे मी असं म्हणेल की देशाच्या बाहेर सुद्धा गेलेलं आहे, काम आपलं पोहोचलेलं आहे. अशा पद्धतीने अधिवक्ता परिषद कार्यरत काम करत असताना पुणे शहरामध्ये न्याय केंद्र, न्याय व्यवस्था, न्यायालयात न जाता न्याय या संकल्पनेच्या आधारित न्याय केंद्र कार्यरत आहे. आणि पुणे शहर त्यासाठी एक आदर्श आहे, ज्याचा विचार करून सांगली, सातारा, कोल्हापूर अशा राज्यांमध्ये सुद्धा 2 ते 4 पटीमध्ये तिथे न्याय केंद्र चालू झालेले आहेत. त्याचबरोबर पुणे शहरामध्ये 17 न्याय केंद्र कार्यरत आहेत. आणि त्यासाठी 6 वकिलांचं एक संघटन आपण ह्या अशा पद्धतीने संकल्पना करतो. आणि अधिवक्ता परिषदेचं कार्य हे काम चालू आहे. या पुस्तक प्रकाशनासाठी अधिवक्ता परिषदेतर्फे खूप साऱ्या शुभेच्छा. आणि हा विचार आपण आपल्या समाजामध्ये घेऊन जावा, मी अशी आपल्याला नम्र विनंती करतो. आणि या दृष्टीने अधिवक्ता परिषद न्यायालयामध्ये जर बाजू मांडायची जर असेल तर त्यावेळेस खंबीरपणे उभं राहील, हे मी आपल्याला आश्वासित करतो. आणि मी माझं इथं थांबतो. धन्यवाद सागरजी. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री प्रवीण जिगसीजी सर यांनी आपले अध्यक्षीय मनोगत मांडावं असं मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र अविनाश धर्माधिकारीजी, ॲडव्होकेट जैन, विनायकराव बापटजी, तरुण भारतचे संपादक श्री किरण शेलारजी, रविराज बावडेकरजी, विवेक विचार मंचचे महेश पोहनेरकर, विजय दरेकर, अधिवक्ता परिषदेचे प्रतिनिधी ॲडव्होकेट सागर सातपुतेजी, आजच्या पुस्तकाचे लेखक, नक्षल चळवळीचे अभ्यासक माझे मित्र भरत आमदापुरे, आज या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहणारे आपण सर्वजण आणि याशिवाय ऑनलाईन अनेक ठिकाणाहून हा कार्यक्रम अटेंड करणारे अनेक जण, या सगळ्यांना मी सुरुवातीलाच नमस्कार करतो. आणि माझे 2 शब्द मांडायला मला परवानगी दिली याबद्दल प्रकाशकांचे आभार मानतो. आपल्याला कल्पना आहे की ही जी नक्षल चळवळ आहे, या नक्षल चळवळीच्या पूर्वी माओवादी चळवळ, आणि माओवादी चळवळीच्या पूर्वी ज्याला कम्युनिस्ट मुवमेंट म्हणतात, ही कम्युनिस्ट मुवमेंट सुरू झालेली होती. 1917 साली काही लोकांना आठवत असेल, ज्यावेळेला बोल्शेविक रेव्होल्युशन झाली होती, त्यावेळेला रशियामध्ये लेनिन यांनी जाहीर केलं होतं की जी काही लोकशाहीमध्ये असलेल्या ज्या काही त्रुटी आहेत, ज्या काही लोकशाहीमध्ये असलेले फायदे आहेत, त्या सगळ्या फायद्यांचा, त्रुटींचा आपण पूर्ण फायदा घ्यायचा आणि सत्तेच्या जवळ जायचं. आणि एकदा सत्तेच्या जवळ पोचलं की आपले जे कोणी विरोधक असतील
त्यांची मुस्कटदाबी करायची, त्यांना चिरडून टाकायचं आणि आपली हुकुमशाही राबवायची, हा आपला खरा उद्देश आहे. आणि हे जे 1917 साली लेनिननी बोल्शेविक रेव्होल्युशनच्या वेळेला जाहीर केलेलं होतं, तेच नंतर माओनी सुद्धा केलेलं होतं. ज्यावेळेला चीन स्वतंत्र झाला किंवा त्याला चीनला त्यांनी कम्युनिस्ट रेव्होल्युशन म्हणतात, तर त्याप्रमाणे 1949 साली ज्यावेळेला माओनी चीनमध्ये त्याचं साम्राज्य स्थापन केलं, त्यावेळेला सुद्धा लोकांचे जे अनन्वित हाल, अत्याचार 1 वर्ष 2 वर्ष नव्हे तर पुढच्या वर्षानुवर्ष, दशकानुदशकं हे चीनमध्ये होत राहिले. अशा ह्या लेनिन असो किंवा मधल्या काळातला रशियातला आणखीन दुसरा स्टॅलिनसारखा हुकुमशहा असो किंवा माओ असो, याच्यापासून प्रेरणा घेणारे आणि स्वतःला माओवादी किंवा लेनिनवादी म्हणवणारे जे गट भारतामध्ये होते, हे सुरुवातीला तेलंगणामध्ये आपल्याला कल्पना आहे बरेच ॲक्टिव्ह होते. त्यावेळेला हैदराबाद संस्थान होतं. हैदराबाद संस्थानमधले रझाकार जे काही अत्याचार करायचे, त्याच्यामध्ये गरिबांच्या वतीने आम्ही काम करतो आहे असं दाखवणारे हे काही गट होते. परंतु 1967 साली बंगालमध्ये नक्षलवाडी या गावी ही चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाली आणि त्याला एक नाव पडलं की नक्षलवादी मूव्हमेंट. 1967 पासून ही मूव्हमेंट चालू होती. 1980 पासून महाराष्ट्रामध्ये देखील गडचिरोली आणखीन आजूबाजूच्या भागामध्ये यांनी डोकं वर काढायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये या सर्व कम्युनिस्ट चळवळीला असलेला जो एक मुख्य शाप आहे, त्याप्रमाणे ह्यांचे अनेक मतभेद आणि फाटाफूट होत राहिली. त्याच्यामधून 2004 साली यांच्यामध्ये एक विचारमंथन सुरू झालं आणि त्याचा परिणाम म्हणून 2007 साली यांनी एक कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट याची स्थापना केली. आणि हे जे कम्युनिस्ट पार्टी माओइस्ट होते, याच्यामधून त्यांनी एक पुस्तक किंवा त्यांचं एक धोरण प्रसिद्ध केलं. त्याचं नाव होतं टॅक्टिक्स आणि स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक्स ऑफ रेव्होल्युशन. तर हे जे स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक्स ऑफ रेव्होल्युशन हे जे पुस्तक आहे, हे नंतर ज्यावेळेला पोलिसांनी काही त्यांच्यावरती धाडी घातल्या, काही छापे घातले, तर त्याच्यामध्ये हे पुस्तक पोलिसांच्याकडे पण उपलब्ध झालं. त्या पुस्तकाचा अभ्यास केल्यानंतर हे आपल्या लक्षात येतं की हा जो अर्बन नक्सलाइट्स किंवा शहरी माओवाद हा जो काही आपण आत्ता चर्चा करतो आहे किंवा म्हणतो आहे, तर ह्याचं जे सुरुवात आहे ही कुठल्याही दुसऱ्या अभ्यासकांनी किंवा पोलिसांनी किंवा सरकारने असं केलेली नाही आहे. ही शहरी माओवाद कसा असावा याचं सविस्तर धोरण या टॅक्टिक्स ऑफ रेव्होल्युशन या पुस्तकामध्ये किंवा त्यांच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये त्यांनी त्यांच्या अंतर्गत कॅडरसाठी म्हणून तयार केलेलं हे धोरण आहे. आपल्याला आत्ता मी म्हणलो त्याप्रमाणे 1967 साली ही चळवळ भारतामध्ये सुरुवात झाली. होता ती बंगालपर्यंत मर्यादित न राहता बंगाल झाला, बिहार झाला, ओरिसा झाला, छत्तीसगड झाला, त्यावेळेचा मध्य प्रदेश होता तो, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ. म्हणजे आज त्यांनी जवळजवळ ह्या 2011 आत्ता जसं आपण ऐकलं की मनमोहन सिंग ज्यावेळेला पंतप्रधान होते त्यावेळेला त्यांनी सांगितलं की भारताला जर सगळ्यात मोठा धोका कुठला असेल तर ह्या नक्षलवादी चळवळीचा धोका आहे. आणि त्यावेळेला जवळजवळ 100पेक्षा अधिक भारतातले जिल्हे या नक्षल चळवळींनी ग्रस्त होते. असे हे जे नक्षलग्रस्त असताना सुद्धा आणि भारत सरकारने जाहीर केलेलं होतं की यांच्याविरुद्ध, आता जसं आपण भरतनी सांगितलं की याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेवर आहे का, काँग्रेस सत्तेवर आहे का, आणखीन कोणी सत्तेवर आहे हा मुद्दा नव्हता. जो कुठला राजकीय पक्ष असेल त्यांनी हेच सांगितलं की हे समाजविरोधी असे लोक आहेत आणि हे राष्ट्रविरोधी लोक आहेत. आणि असं असून सुद्धा सगळ्या भारत सरकार किंवा इतर अनेक राज्य सरकारं यांनी प्रयत्न करून देखील ह्या चळवळीचं कुठल्याही प्रकारे नियंत्रण होतं आहे असं वाटत नव्हतं. किंबहुना ती चळवळ फोफावतच चालली आहे की काय असंही दिसत होतं. हे जे दृश्य होतं याच्यातून सामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की ही जर एवढी भारत सरकार किंवा राज्य सरकारं आपली सर्व ताकद वापरून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न करत होते, तरीसुद्धा ही चालू राहते, याचं कारण काय? या ठिकाणी मी थोडंसं जरा आपलं लक्ष दुसऱ्या एका आपल्याकडल्या प्राचीन कथेकडे वेधू इच्छितो. आपण सगळ्यांनी रामायण पाहिलेलं आहे, टी व्हीवरती पाहिलेलं आहे, वाचलेलं आहे अनेकांनी. रामायणामध्ये शेवटी ज्या वेळेला रावणाचा वध करायची वेळ येते
रावणाचं युद्ध चालू असतं. रामाने एक बाण मारला, एक तोंड खाली पडलं, दुसरं तोंड खाली पडलं, तिसरं तोंड खाली पडलं, परत परत तोंड येत आहेत आणि परत परत रावण जसा होता तसाच आहे. शेवटी आपल्याला कल्पना आहे की विभीषण पुढे येतो आणि तो रामाला सांगतो, रामा, तू त्याच्या तोंडावरती किंवा मुंडक्यावरती बाण मारून त्याचं 1, 2, 3 जरी डोकी पडली तरी हा रावण मरणारा नाही आहे. मग त्याला मारायचं असेल तर त्याला काय करायला पाहिजे? त्याच्या बेंबीजवळ त्याचा अमृतकुंभ आहे, तो तिथे तुझा बाण चालव, तरच हा रावण मरेल. आणि त्याप्रमाणे जेव्हा रामाने ज्यावेळेला बाण मारला त्यावेळेला मग हा रावण मरू शकला किंवा मेला. ही जी गोष्ट आहे त्याच गोष्टीपासून आपण धडा घेण्याची गरज आहे की ही जी नक्षल चळवळ आहे, या नक्षल चळवळीमध्ये 2 मुख्य भाग आहेत. एक भाग असा आहे की जसे दुर्गम भाग असेल, जंगली भाग असेल, आदिवासी बहुल प्रांत असेल, छत्तीसगड आहे, गडचिरोली आहे, दंडकारण्य ज्याला म्हणतात असा एरिया आहे. तर अशा ठिकाणी त्यांचे जे फूट सोल्जर्स असतात त्यांच्याशी पोलीस कधीतरी काहीतरी जसं आता आपण ऐकलं, कधी एन्काउंटर म्हणतात त्याला, काही म्हणतात. तर अशा याच्यामध्ये कधी 4 मेले, कधी 10 मेले, 20 मेले, 25 मेले, 40 मेले, हे अशा प्रकारे हे त्यांचे मरत राहतात. परंतु ती चळवळ संपत नाही. त्याचं न संपण्याचं कारण काय आहे? सामान्य माणसाला प्रश्न पडतो की ह्याचं कारण काय? ही चळवळ चालू कशी राहते? त्याचं कारण आहे हे शहरी माओवादी. हे जे शहरी माओवादी आहेत, हे शहरी माओवादी ह्या चळवळीचे खरे अध्वर्यू आहेत. हे शहरी माओवादी जे आहेत ते आपल्या आजूबाजूला कधी कोणी कवी म्हणून, कधी साहित्यिक म्हणून, कधी वकील म्हणून, कधी न्यायाधीश म्हणून, दुर्दैवाने काही यातले आपल्याला कल्पना आहे उच्च न्यायालयामध्ये, काही सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा बसलेले होते. काही आणखीन अनेक ज्याला आपण आदरणीय म्हणतो अशा स्वरूपाचं स्वरूप धारण करून हे अनेक आपल्या ठिकाणी वावरत आहेत. तर हे जे लोक आहेत यांचं रिक्रुटमेंट किंवा यांची भरती कशी करायची हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आज आपल्याला कल्पना आहे की भारत सरकारने आज जवळजवळ कोट्यावधी रुपये खर्च करून जवाहरलाल नेहरू विद्यालय असेल, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल स्टडीज असेल, किंवा बंगालमधलं जादवपूर युनिव्हर्सिटी असेल, आणखीन अनेक अशी महत्त्वाची ज्याला आपण केंद्रीय विद्यालय म्हणतो किंवा केंद्रीय संस्थानं म्हणतो, अशी स्थापन केलेली आहे. त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळावं, गरिबांना शिक्षण मिळावं हा त्याचा हेतू असतो. परंतु त्याचा बरोबर गैरफायदा घेऊन ह्या माओइस्ट लोकांनी काय केलं सुरुवात? मग तो कदाचित छत्तीसगड असेल, आंध्र प्रदेश असेल, ओरिसा असेल, बंगाल असेल, बिहार असेल, अशा ठिकाणी शाळेतलीच मुलं निवडायची आणि त्यांना प्रोत्साहन द्यायचं की चल तुला आम्ही उच्च शिक्षण देतो, तुला चांगली स्कॉलरशिप देतो, तुला राहायची सोय करतो, तुझी सगळी काळजी घेतो, असं म्हणून ह्या विद्यापीठांमध्ये आणायचं. त्या विद्यापीठात आणल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचे जे काही गुरुजी आहेत ते ऑलरेडी आधीच स्वतःच मुळी मार्क्सिस्ट, लेनिनिस्ट, माओइस्ट वगैरे अशा लेबल्स असलेले असे अनेक लोक तिथे होते. विशेषतः ज्याला आपण ह्युमॅनिटीज म्हणतो. जे ह्युमॅनिटीज म्हणजे काय की जिथे राज्यशास्त्र असेल, समाजशास्त्र असेल, इतिहास असेल, तर अशा विषयांमध्ये यांना प्रवेश मिळवून द्यायचा. आणि प्रवेश मिळवून दिला की तिथे पुढची 4 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष जे काय त्यांना शक्य असेल त्या ठिकाणी हे जे कोणी तरुण मुलं होती त्यांचं कट्टर अशा प्रकारचं कॅडर तयार करायचं. कट्टर कॅडर तयार केलं की तिथे या सुधा भारद्वाज असेल किंवा वरवरा राव असेल किंवा आणखीन बाकीचे जे अनेक आपण आता 16 लोकांची नावं वाचली ज्यांना सध्या आपण अटक केलेली दिसते, तर ह्यातले लोकच त्यातले कोण जास्ती कमिटेड आहेत, जास्ती कोण हार्ड कोर होऊ शकतील, अशा लोकांची निवड करून त्यांना या नक्षल भागामध्ये पाठवायचं. त्यांच्याकडून या मुवमेंटचं नेतृत्वपद सुरू करायचं. जसं आपल्याला कल्पना आहे की पुण्यामध्ये 2002मध्ये इथे कबीर कला मंचची स्थापना झाल्यानंतर या ठिकाणचे 3-4 चांगली मुलं होती ती अचानक गायब झाली. अचानक कुठे गेली कोणाला काही कळलंच नाही. आत्ता नंतर पत्ता लागला की ही जी सगळी मुलं होती ही गडचिरोलीमध्ये तिथलं ह्या चळवळीचं नेतृत्व करण्यासाठी म्हणून पळवून नेलेली होती किंवा तिथे गेलेली होती. तर अशा प्रकारे यांना त्या ठिकाणी पाठवायचं. ते दाखवायचं एका बाजूला असं की आम्ही समाजाचं किती भलं करतोय
समाजाला की चांगली मदत करतोय, जे एस्टॅब्लिशमेंट आहे किंवा ज्याला एक प्रस्थापित असं कोणी शासन असेल त्यांच्यातले लोक कसा भ्रष्टाचार करतायत वगैरे काही ना काहीतरी सांगत राहायचं आणि त्यांच्यावरती हल्ले करायचे. खरा हेतू असा की तिथे कुठल्याही प्रकारचा विकास होऊ द्यायचा नाही, तिथे कुठल्याही प्रकारची काही घडामोड होऊ द्यायची नाही. जर काही चांगलं व्हायला लागलं की अगदी तुम्ही शिक्षण संस्था जरी काढायला गेलात, तिथे काही पूल बांधायला गेले, रस्ता बांधायला गेले की पहिल्यांदा त्या कॉन्ट्रॅक्टर्स असतील त्यांचे वाहनं जाळायची, तिथली जी लहान मुलं असतील मुली असतील त्यांना पळवून न्यायचं, ज्याला आपण चाइल्ड सोल्जर्स म्हणतो. तर अशा प्रकारच्या ह्या सगळे उद्योग करायचे आणि ह्या सगळ्याला खत पाणी देण्याचं नेतृत्व करायचं काम जे होतं हे या शहरी माओवाद्यांच्याकडनं चालू होतं. ह्या शहरी माओवाद्यांचा रोल फार मोठा आहे. त्यांचा रोल इतका मोठा आहे की ह्या सगळ्या जे काही आदिवासी भाग वगैरे असतील त्यांना नुसती रसद पुरवणे नव्हे, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी शहरातून कधी मग मीडियामधून असेल, कधी न्यायालयातून असेल, कधी मेडिकलमधून असेल, अशा अनेक प्रकारे त्यांना पुरवठा करणे हे सगळं काम ह्या शहरी माओवाद्यांच्याकडनं चाललेलं होतं. आपल्याला कल्पना आहे की आता जसं भरतनी सांगितलं की हा काही पहिलाच खटला आहे असं नाही, त्याच्यापूर्वीसुद्धा असे खटले झालेले आहेत. जसं एक आता गौतम सेन म्हणून प्राध्यापक होता छत्तीसगडमधला, त्या ठिकाणी देखील त्याला तिथल्या न्यायालयाने शिक्षा केली. एक प्राध्यापक साईबाबा म्हणून होता, हा माणूस म्हटलं तर अपंग, त्याला पाय नव्हते किंवा काय पोलिओ झाला होता वगैरे. दिल्ली विद्यापीठामध्ये हा इंग्रजीचा प्राध्यापक, दाखवायचं असं की मी इंग्रजीचा प्राध्यापक आहे. प्रत्यक्षात ज्या कारवाया होत्या त्या सगळ्या फक्त ह्या नक्षल चळवळीला नेतृत्व देणे, त्याचा पुढे पाठपुरावा करणे, त्यांना मार्गदर्शन करणे, ही सगळी कामं हा साईबाबा करत होता. तर अशा ह्या साईबाबाला जेव्हा अटक केली आणि गडचिरोलीच्या न्यायालयापुढे त्याचा खटला चालला, त्यावेळेला अनेक लोकांनी, जसं आत्ता आपण ऐकलं, काही न्यायाधीश म्हणजे त्याच्यातले जे काही वकील असतील, काही मीडिया असतील, या सगळ्यांनी अनेक वेळा त्याला विरोध केला. परंतु तरी देखील शेवटी न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा दिली. शिक्षा दिल्यानंतर सुद्धा तुरुंगातून देखील त्याला गडचिरोलीच्या किंवा नागपूरच्या तुरुंगातून तुम्ही आंध्र प्रदेशच्या तुरुंगात हलवा, तिथे म्हणजे कशासाठी की तिथे यांचे धागेदोरे किंवा काही तिथे संबंध, त्याच्यातून त्याला मोकळं करता येईल किंवा त्याला बाहेर काढता येईल, अशा प्रकारच्या डावपेच यांचे चालू होते. परंतु ते काही डावपेच यशस्वी होऊ शकले नाहीत आणि आजही हा साईबाबा त्या ठिकाणी शिक्षा भोगतोय. तर ही जे खटले पूर्वीपासून चाललेले होते, दुर्दैवाने काय आहे की आज मीडियामध्ये कुठलाही त्यांच्या बाजूचा जो अभियोक्ता असतो तो त्यांची बाजू काय मांडतो, त्यांचं म्हणणं काय आहे, ह्याला सविस्तर प्रसिद्धी दिलेली असते. आपण केव्हाही त्यांचं म्हणजे आपल्याला कल्पना पण नसेल, बाकीचे काय किती महत्त्वाचे खटले चाललेले असोत नसोत त्याला कधी कोणी काही 2 ओळी देणार नाहीत, पण ह्यांची बाजू काय आहे ती मांडणारे मात्र भरपूर तुम्हाला कॉलम्स तिथे सापडतील. परंतु आज ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक न्यायालयाने, मग ते कदाचित स्पेशल कोर्ट असेल, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, या प्रत्येक न्यायालयाने सगळ्या पुराव्यांचा विचार करून, छाननी करून त्यामध्ये प्रत्येक वेळेला ह्यांचं जे काही म्हणणं होतं ते खोडून काढलेलं आहे आणि प्रत्येक वेळेला ह्यांचा खटला होऊ नये यासाठी जी काही मागणी होती ती रिजेक्ट केलेली आहे आणि त्याच्यातून परत ह्यांना तुरुंगात ठेवणं का गरजेचं आहे याच्यासाठी अधोरेखित केलेलं आहे. हे सर्व जे काही मटेरियल होतं ते सर्व मटेरियल भरतने एकत्र करून आपल्यापुढे आज आणलेलं आहे आणि त्यासाठी मी त्याचं हार्दिक अभिनंदन करतो. त्याच्यापुढे मी जाऊन एवढंही सांगेन की ह्या ठिकाणी आपण न थांबता, पुस्तक उत्तम झालेलंच आहे. त्याचं मला परवा किरणजी सांगत होते की आता आज या ठिकाणी पुण्यात त्याचं प्रकाशन होतं आहे, परंतु ते प्रकाशन होण्यापूर्वीच पुस्तक आउट ऑफ प्रिंट झालेलं आहे. त्याच्या सर्व ज्या काही सर्व त्याच्या प्रती संपलेल्या आहेत आणि ते आता त्यामुळे त्याला दुसरी आवृत्ती लवकरात लवकर काढणार आहेत वगैरे, आणि काढतीलच ते, त्यात काही प्रश्नच नाही. पण त्याच्यापुढे मी जाऊन विनंती करीन की ह्या पुस्तकाचं भारतातल्या अनेक भाषांमध्ये, मग ते कदाचित बंगाली असेल, ओडिसी असेल, हिंदी असेल, तेलुगू असेल, मराठी तर आहेतच आहे, पण ह्या ज्या काही भाषांमध्ये जिथे जिथे हे नक्षल चळवळ चाललेली आहे त्या सर्व भाषांमध्ये सुद्धा या पुस्तकाचं भाषांतर व्हेरी गुड किरणजी सांगतात की ते त्यांनी काम सुरू केलेलं आहे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सुद्धा दृष्टीने त्याचं इंग्रजीमध्येही भाषांतर व्हायला पाहिजे. कारण का सांगतो
ज्या वेळेला आता एक आपल्याला कल्पना आहे की याच्यातला एक आरोपी होता स्टॅन सामी नावाचा. आता तो आधीच 80 वर्षाच्या वरती होते, पण अर्थात त्याला वय काही काय त्याचं होतं म्हणून तो काही उद्योग कमी करत होता असं नाही, त्याचे उद्योगही चालूच होते. पण त्याच्यात त्याला न्यायालयाने काहीतरी त्याचा जी काही अर्ज किंवा विनंती होती तर ती विनंती त्यांनी म्हणजे मान्य केली नाही आणि त्याच्यात तो त्याच्या आजारपणामुळे मेला. आता मेल्यानंतर आपल्याला कल्पना नसेल, आंतरराष्ट्रीय स्तरावरती अनेक म्हणजे एक किंवा दोन असं देशातून नव्हे तर अनेक देशातून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांपासून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, राज्याचे अमुक तमुक सगळ्यांच्यापर्यंत त्यांचे अर्ज फाटे सुरू झाले. कशासाठी? स्टॅन सामी मेला, आता बाकीच्यांना तरी सोडा. का? हे सगळे काय आहेत? पॉलिटिकल डिसेंट. आता जे आपण भरतचं ऐकलं की पॉलिटिकल डिसेंट म्हणजे काय? हे राजकीय विरोधक आहेत. कोणाचे? हे आहेत घटनेचे विरोधक. पण ते म्हणणार काय की हे राजकीय विरोधक आहेत आणि त्यांना तुम्ही उगाचच डांबलेलं आहे, त्यांना ताबडतोब सोडा. म्हणजे हे काय आहे? हे सगळं दबावतंत्र आहे. या दबावतंत्रामुळे न्यायालयावरती परिणाम होतो असं नाही, परंतु सामान्य माणूस मात्र त्याला फसतो. सामान्य माणसाला मात्र असं वाटतं की अरे आज एवढे नोबेल लॉरिएट, कोण अमुक, कोण तमुक, कोण शांती विजेता, कोण शांती पुरस्कार विजेता, काय काय असतील, हे सगळेजण म्हणतात आणि तरीसुद्धा शासन काहीतरी त्यांना डांबून ठेवतंय. ते शासनच जसं काही चूक आहे. आणि ह्यांनी काय करायचं? लोकांनी लोकशाहीच्या मदतीने लोकशाहीमधून निवडून दिलेल्या पंतप्रधानाचा खून कसा करावा ह्यासाठी हा वरवरा राव असेल किंवा परेरा असेल किंवा भारद्वाज असतील किंवा आणखीन इथले तेलतुंबडे असेल, ह्या सगळ्यांनी खोट्या नावांनी ईमेल्स पाठवायच्या, सगळीकडे कॉन्स्पिरसीज करायच्या, इंटरनॅशनल मदत मिळवायची, शस्त्रास्त्र मिळवायची आणि पंतप्रधानांचा खून कसा करायचा याचे डावपेच आखायचे. आणि हे कसला आला हा पॉलिटिकल डिसेंट? हा असलाच तर जो फक्त डिसेंट आहे लोकांच्या विरुद्धचा. पण हे म्हणणार काय? आम्ही पीपल्स पीस, की त्याची आता काय काय त्यांनी बरीच नावं सांगितली की आमके ऑर्गनायझेशन, तमके ऑर्गनायझेशन, ह्या सगळ्यांची नावं हीच असतात. सिव्हिल लिबर्टीज, पीपल्स राईट्स वगैरे वगैरे. आणि ती नावं घ्यायची आणि प्रत्यक्ष उद्योग मात्र हे करायचं आहे. दुर्दैवाने याच्याबद्दल कोणी आवाज उठवत नाहीत, कोणीही बोलत नाहीत. किंबहुना ज्यावेळेला हा खटला सुरू झाला तेव्हासुद्धा अनेक टी व्ही चॅनल्सवरती तिथले जे त्यांचे अँकर्स असायचे ते अनेकांना विनंती करायचे किंवा तुम्ही या आमच्या कार्यक्रमांमध्ये बोला वगैरे. पण माझ्याशिवाय त्यांना कोणी माणूसच भेटत नसे, त्यामुळे प्रत्येक चॅनलवरती मलाच जायला लागायचं. म्हणजे काय हरकत नाही, मी येतो आणि मी अगदी उघड सगळं ह्याबद्दल सांगणार आहे. कारण मी जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो तेव्हासुद्धा मी याबद्दल अनेक त्यांच्यावरती आम्ही ऑपरेशन्स करत होतो, कारवाया करत होतो. त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही, मी या पुस्तकासंबंधीच इथे फक्त बोलणार आहे. परंतु ह्याबद्दल सांगायचा मुद्दा असा की सगळ्या समाजामध्ये सुद्धा असा प्रकारचा यांनी दबाव निर्माण केलेला आहे की यांच्या विरुद्ध कोणी बोलणं हा सुद्धा एखादा गुन्हा आहे की काय असं सामान्य माणसाला वाटलं पाहिजे. तर आपण गुन्हेगार नाही आहोत. आपण ह्याच्याबद्दल ठाम आवाज उठवायला पाहिजे, सांगायला पाहिजे आणि ह्यांना विरोध करायला पाहिजे. आणि तो आपल्या स्वतःच्या हितासाठी विरोध करायला पाहिजे, आपल्या सर्व लोकांच्या हितासाठी विरोध करायला पाहिजे. त्यासाठी मी आज प्रकाशकांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांनी हे धाडस दाखवलेलं आहे. लेखकांचं अभिनंदन करतो की त्यांनी मुद्दाम वेळात वेळ काढून अभ्यास करून हे सर्व विचार आपल्यापुढे आणलेले आहेत. या पुस्तकाला मी खूप यश इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. माननीय श्री अविनाश धर्माधिकारी सरांना विनंती आहे की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. या अत्यंत महत्त्वाच्या, मी त्याला ऐतिहासिक म्हणतो, अशा पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे तितकेच तोलामोलाचे अध्यक्ष आणि मला आनंद आहे की ते माझे स्नेही सन्माननीय प्रवीणजी दीक्षित, व्यासपीठावरचे सर्व स्नेही, मला ज्याच्याबद्दल +1 असा आनंद आहे की हे पुस्तक भरत अमदापुरे यांनी लिहिलं, असे तरुण आणि ताकदीचे लेखक.
आणि मला विश्वास आहे की आपण जमलेले सगळे एका घरातले, एका विचाराचे, आता त्यात कोणी माओवादी येऊन बसले असले तर माहिती नाही मला, ते मगाशी इथे एक वावरत होते. सर्व माता पिता आणि बंधू भगिनींनो, मला विशेष वाटलं की आपण कार्यक्रमाची सुरुवात राज्यघटनेच्या सरनाम्याच्या उच्चाराने केली. त्याच वेळी मला वाटलं की ते ऐकायला जावेद अख्तर उपस्थित पाहिजे होते. तिकडे अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात गेल्यापासून त्यांनी भयंकर तारे तोडणं सुरू केलंय आणि तालिबान्यांना इस्लामिक राष्ट्र हवंय आणि ते ज्यांच्याबद्दल तारे तोडतायत ते म्हणतायत की यांना हिंदू राष्ट्र हवंय, म्हणजे ते एकाच मापानी मोजण्याचे आहेत, असे थोडे माईकवरनं त्याला दुसरे सभ्य शब्द नाहीत, ह्याला तारे तोडणे असंच म्हणायला लागेल. पण मला वाटलं की ते जर असते तर त्यांनी पाहिलं असतं की आपण सगळ्यांनी एका समान सुरामध्ये त्या सरनाम्यामध्ये जे भारताचं वर्णन केलेलं आहे आणि कार्यक्रमाचा सुद्धा सगळ्या वैचारिक टोन जर आपण पाहिला तर तो मूळची राज्यघटना, तिचा नीट अभ्यास आणि जे मांडायचं ते उत्तर त्या राज्यघटनेच्या चौकटीत मांडायचं, हे जे ग्रेट काम ह्या पुस्तकांनी केलेलं आहे, तो बरोबर सूर पकडणारा प्रारंभ होता तो, असं मला त्यामुळे विशेष वाटला, आनंद वाटला. अर्थातच पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित राहायला मलाही नेहमी आनंद वाटतो. त्यातून आपल्या हस्ते वगैरे प्रकाशन ही तर आणखीन दुधात साखर. त्याचं अर्थातच एक अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याला त्या पुस्तकाची एक प्रत आधी मिळते. आणि पुस्तक ही अर्थात सगळ्यात मोठी गिफ्ट आहे की वाचायला तर मी गेल्या 2 दिवसांमध्ये ते खूप मनापासून वाचून पूर्ण केलं. त्यानंतर जी माओई स्ट्रॅटेजी आणि डॉक्ट्रिन ही जी पुस्तक, तेही मी दरम्यानच्या काळामध्ये नीट वाचून पूर्ण केलं. तेव्हा मीच मनापासून म्हणतोय की एकाच वेळी भरतला, विवेक विचार मंच, तरुण भारत या सर्वांचे मी आभार प्रकट करतो मनापासून. आणि अशा या कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहायची, तुमच्याशी संवाद करायची संधी दिल्याबद्दलही आभार प्रकट करतो. जरा मराठी भाषेचा प्रकृती धर्मच असा आहे की मराठीमध्ये आभार प्रकट करतो फार चौकोनी वाटतं. त्यामुळे मराठीमध्ये नुसतं आभार प्रकट करतो म्हणता येत नाही, मनापासून असं म्हणावं लागतं, मनापासून प्रकट. तरी ते पुरेसं आपल्याला म्हणायचंय, ते पोचलं का नाही अशाची आपल्याच मनामध्ये शंका. पण खूप आनंद आणि मी मनापासून म्हणतोय की आभार प्रकट करतो. प्रवीणजींचं सर्व बोलणं आपण सगळेच आणि मी सुद्धा लक्षपूर्वक ऐकत होतो. मी खरंच म्हणतोय की त्यांच्या बोलण्यानंतर आता कोणी बोलू नये इतकं ते सर्व अंगानी सविस्तर आणि नेमक्या मोजक्या शब्दांच्या मध्ये ते बोलले. आता तुम्ही मला प्रेमाने बोलवलंय म्हणून मग मी एक 2-3 मुद्दे तुम्हा सर्वांच्या पर्यंत पोचवायला थोडं बोलीन. पण स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक ज्यांनी ह्या सर्व जबाबदाऱ्या समर्थपणे पेललेल्या आहेत, ते ज्या वेळेला या शहरी माओवादाविषयी म्हणजे मिन्सिंग नो वर्ड्स इतक्या क्लॅरिटीने बोललेले आहेत, सुस्पष्टपणे स्ट्रेट नावं घेऊन आणि केसेसचे दाखले देऊन अशा सगळ्या सकट, तर मला वाटलं की या पुस्तकाच्या बरोबर ते जे बोलले त्याची पण एक CD किंवा डिजिटल लिंक तयार करावी आणि ती पण सगळ्यांना ऐकायला पाठवावी, इतकं ते सर्वांगानी बोलले. आता मग मी प्रयत्न करणार आहे की पुन्हा तेच मुद्दे न म्हणता एक त्या निमित्ताने माझ्या मनात जे दुसरे 2-3 सहज मुद्दे आहेत की आपल्याला ही छोटीशी संधी आहे त्या निमित्ताने कानावर घालावेत, तेव्हा मी त्यांच्या सर्व मुद्द्यांना माझंही एक कार्यकर्ता म्हणून अनुमोदन व्यक्त करतो. खरंच पुस्तक अतिशय उत्तम झालंय. त्याची जी युक्तिवादाची लाईन आहे संपूर्ण पुस्तकाची, ही एकदम शास्त्रशुद्ध. भाषांतर, न्यायालयाच्या निकालांचं भाषांतर सुद्धा समर्थपणे झालेलं आहे. आणि
आपण तर सगळ्यांनी हे पुस्तक वाचावंच, पण मला वाटलं की विविध विचारधारांच्या कार्यकर्त्यांच्याही सर्व बैठकींच्या मध्ये ह्याचं नीट वाचन झालं पाहिजे. त्या दृष्टीने जमलं तर याची एखादी छोटी आवृत्ती, आणि हल्ली डिजिटल करताना असं सगळं करता येतं की सर्व आरोपींचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावलेत, ते देताना गुणवत्तेवर निकाल दिलेले आहेत. तर मेन लाईन ऑफ आर्ग्युमेंट, युक्तिवाद मांडता येतो, आणि अधिक सविस्तर ज्यांना पाहिजे ते ह्या लिंकवर क्लिक करा, तर तुम्हाला तो न्यायालयाचा मूळचा निकाल पाहायला मिळेल. असं सुद्धा मिळतं. असं एक व्हावं असं मी सहज कानावर घालून ठेवतो की याचे पडसाद उमटले पाहिजेत सातत्याने, आणि सखोल याचा अभ्यास झाला पाहिजे. तेव्हा पुन्हा एकदा भरत आणि विवेक विचार मंच आणि तरुण भारत यांचे आभार प्रकट करतो. मला 8 जानेवारी 2018 पासूनही जाणवलंय, आणि हे पुस्तक वाचण्याच्या निमित्ताने आणखी जाणवलं की त्या तुषार दामुगडेंनी सुद्धा फार मोठं पुण्यकर्म केलं. वेळच्या वेळी 8 जानेवारीला त्यांनी जी नोंदवली तक्रार, आणि मग सगळी जी पोलीस आणि कायद्याची चक्र फिरायला पाहिजेत, नाही तर जी दिशाभूल करून ह्याला एक तिसरंच वळण देण्याचा प्रयत्न चालू होता, तोही आपल्याला दिसून आलाय की तो यशस्वी होताना दिसत नाही. आले तिथे आलेत. मी पण म्हणजे मनापासून धन्यवाद प्रकट करतो, आलेले आहेत इथे. वा. त्या क्रांती घडवण्याचं माओइस्ट टेक्निक काय आहे ह्याचा सुद्धा आपण सगळ्यांनीच आणि कार्यकर्त्यांनी जरा मुळातूनही अभ्यास करायला पाहिजे. दीक्षित साहेबांनी सांगितलं तसं त्यांच्या त्या मूळ पुस्तिकेमध्ये मुख्यतः डोंगराळ भाग, जंगल, दुर्लक्षित भाग आणि समाजातले सुद्धा असले तर आधी वंचित घटक की ज्यांच्यामधली अन्यायाची भावना पेटवून त्यांना संघटित करून हिंसेच्या रस्त्याला नेता येईल असं एक बॅटल फ्रंट. पण त्याच्याच बरोबरीने विचारधारा, शिक्षण, मीडिया, कला, आर्टचं जग, मग नाट्य असेल, चित्रपटसृष्टी असेल, या सगळ्यामध्ये पण इन्फिल्ट्रेशन, भरती करत हे दोन्ही एकमेकाच्या मेळाने पुढे कसं सरकवायचं असं त्या मूळ पुस्तिकेत आहे. आणि अर्थातच त्याला नाव पीपल्स वॉर असं आहे. आणि माओच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये जी क्रांती झाली तिचा थोडा जर अभ्यास केला तर दिसेल की नक्षलवादी ते टेक्निक 100% तसंच्या तसं आता भारतामध्ये प्रत्यक्षामध्ये आणण्याचाच प्रयत्न करतायत. ते आपण ह्या कोरेगाव भीमाच्या निमित्ताने आपण पाहिलं. एका बाजूला या सगळ्या प्रयत्नांना प्रशासकीय उत्तर पण पाहिजे, त्याच वेळी दुसऱ्या बाजूला हे जे वंचित घटक जे आपलेच बांधव आहेत त्यांना पण विकासामध्ये सामील करून घेत, स्टेक त्यांच्या विकासामध्ये. आणि दीक्षित साहेबांनी ऑलरेडी सांगितलं की माओवाद्यांचा त्याला विरोध असतो, कारण त्यांना माहिती आहे की विकासाची चक्र जर चालली आणि त्या प्रवाहामध्ये हे घटक सामील झाले तर नक्षलवाद्यांना कोणी विचारणार नाही, त्यामुळे ते विकासाचे प्रकल्प तिथे होऊ देत नाहीत. पण असं विकासामध्ये त्यांना सामील करून घेणे हेही पाहिजे. तितकंच महत्वाचं आहे की या मार्क्सवाद लेनिनवाद याला एक समर्थ वैचारिक उत्तर सुद्धा समोर यायला पाहिजे. आणि मला वाटलं की ते वैचारिक उत्तर राज्यघटनेमध्ये आहे, आणि त्या राज्यघटनेवर आधारित न्यायव्यवस्थेने जेव्हा ह्याच्यामध्ये सगळे निकाल दिले आणि आरोपींचे जामीन अर्ज सुद्धा फेटाळले, म्हणून ते पुस्तक फार मोठी भूमिका बजावत आहे. या लाईनवर आणखीन अर्थातच सातत्याने काम होत राहिलं पाहिजे. आणि मार्क्सवाद लेनिनवाद त्याच्या कॉम्बिनेशनमधनं माओवाद, त्याची विचारधारा पण, आणि त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि टॅक्टिक या सर्वाला उत्तरं समोर येणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, जगामध्ये जिथे जिथे साम्यवादी क्रांती झाली तिथली सर्व मानवाधिकार आणि स्वातंत्र्य संपले असा इतिहासाचा धडा आहे. मग जर काही मार्क्सिस्ट लेनिनिस्ट हे एक लोकशाहीचा बुरखा पांघरून
लोकशाही राजकारणामध्ये सहभागी होऊन जर दावा दिखावा करत असले तर तो फक्त सत्ता ताब्यात मिळवण्यासाठीच आहे. पण एकदा मिळाली की आता राज्यघटनेने दिलेले मूलभूत हक्क, मग त्या राज्यघटनेमध्ये मूळ मानलेले मानवाधिकार सुद्धा हे उरणार नाहीत, असा जगाच्या पाठीवर सर्वत्र असा अनुभव आहे. स्टॅलिननी सहकारी शेतीचा प्रयोग आणायला लक्षावधी रशियन शेतकऱ्यांना चिरडून मारलंय, रणगाड्याखाली चिरडून मारलंय. कम्युनिस्ट क्रांती. माओनी सुद्धा जे प्रयोग केले चीनमध्ये वेगवेगळे, लेट 100 फ्लॉवर्स ब्लूम या प्रकारचे, किंवा कल्चरल सांस्कृतिक क्रांतीच्या नावाखाली जे काही केले, याच्यामध्ये सुद्धा एक तर त्याच्या चुकलेल्या धोरणांच्यामुळे पण लक्षावधी माणसं गेली, टाचा घासत गेली. पण प्रत्यक्ष कम्युनिस्ट पार्टीनी सुद्धा असं लक्षावधी जणांना मारलेलं आहे. तिकडे एवढासा देश, आकाराला छोटा कंबोडिया, तिथे 1970च्या दशकामध्ये चीनच्या मदतीने कम्युनिस्टांनी सत्ता ताब्यात घेतली. तो कम्युनिस्ट हुकुमशाह होता पॉल पॉट, आणि त्यांनी कंबोडियाची 1/3 लोकसंख्या त्यांनी मारली त्याला. आता कंबोडियामध्ये ते जतन केलंय, आणि ज्या एरियामध्ये त्यांना मारलं, शाळा ताब्यात घेतल्या, त्याच्यामध्ये मारलं, त्याला किलिंग फील्ड्स असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे पुन्हा दीक्षित साहेब ज्याचा उल्लेख करत होते की या संघटना नावं देताना गुलछबू मोठी मोठी आकर्षक देतात, पण त्यांचे प्लॅन्स यशस्वी झाले तर या देशाची लोकशाही संपणार आहे, राज्यघटना संपणार आहे. नुसतं नाही, माओइस्ट टॅक्टिकचं त्यांनी मांडलेलं अंतिम उद्दिष्ट आहे टू ब्रिंग डाऊन द इंडियन स्टेट, की इथली शासन संस्था, राज्यव्यवस्था आणि सगळा भारत देशच कोलमडवणे, असा ज्यांचा मुख्य हेतू आहे. त्यांना मग वैचारिक, व्यावहारिक, विकासात्मक, प्रशासकीय अशा सर्व पातळ्यांवर समर्थपणे उत्तर समोर जायला पाहिजे. आता 1 जानेवारी 2018ला महाराष्ट्राने आणि देशाने सुद्धा आपल्या दुर्दैवाचे दशावतार पाहिले असं मी म्हणेन. जे विषाचं बीज 200 वर्षापूर्वी ब्रिटिशांनी पेरलं, त्याला आणखी विषारी फळं आता 200 वर्ष उलटून गेली तरी होत आहेत. आणि ब्रिटिशांनी आपला इतिहास मांडताना त्या कोरेगाव भीमाच्या लढाईला, म्हणजे 1 जानेवारी 1818, एक असा रंग दिला की ही जातींची लढाई आहे. प्रत्यक्षामध्ये त्या दिवशी काय झालं हे सुद्धा जर सखोल पाहिलं तर ती यत्किंचितही जातींची लढाई नाही, पण ब्रिटिशांनी तिथे विजय स्तंभ उभा केला. मी भारताचं भाग्य मानतो की त्या स्तंभावर दलित अस्मितेसाठी पहिल्यांदा मेळावा घेताना सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगून ठेवलंय की आपण ब्रिटिशांच्या बाजूने लढलो, यात वास्तविक अभिमान बाळगावा असं काही नाही. आंबेडकरांचा जेवढा सखोल अभ्यास होईल तेवढा हा भारत देश पण बळकट होणार आहे. आणि या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांचे काही निवडक कोट्स अतिशय योग्य पद्धतीने तिथे मांडलेले आहेत. तर त्या 1 जानेवारी 2018 नंतर एक जे माझ्याच्याने थोडं लेखन झालं, त्याच्या एका लेखाला मी नाव कोरेगाव भीमाची दुसरी लढाई, आणि त्या दिवशी तो लेख लिहिताना मी सुरुवात केली की ही कोरेगाव भीमाची दुसरी लढाई सुद्धा पुन्हा एकदा ब्रिटिशांनीच जिंकली. अर्थातच हा आपल्याला दिसेल की भारताच्या इतिहासाचा अन्वयार्थ मांडणारा साम्राज्यवादी पर्स्पेक्टिव्ह, कलोनियल आणि मार्क्सिस्ट, हे अनेकदा भारताच्या इतिहासाविषयीचे त्यांचे निष्कर्ष समानच असतात. आज ते सगळं बोलण्याची जागा नाही, पण मी एवढं म्हणेन की यातले जे आरोपी आहेत त्यांची बाजू घेणारी केस सुप्रीम कोर्टात दाखल केली होती रोमिला थापर यांनी, हे पण विचारधारांच्या संगतीत बसणारी गोष्ट आहे. मार्क्सवाद आणि त्या मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्हनी मांडलेला संपूर्ण भारताचा इतिहास हा भारत म्हणजे नाहीच आहे, तो नुसता भूगोल आहे. इथे काही संस्कृती 1000 वर्ष नांदली असं नाहीच आहे.
आणि फार तर ब्रिटिशांनी एक समान प्रशासन दिलं, समान चलन दिलं म्हणून हे एकत्र आले. आणि राष्ट्र आत्ता कुठे 15 ऑगस्ट 1947ला झालंय. आणि तरी आजचे मार्क्सवादी आजही भारताला राष्ट्र मानतच नाहीत. ती सगळी भारताच्या इतिहासाची मांडणी ह्या सगळ्या मार्क्सवादी इतिहासकारांनी पण करून ठेवली आहे. आणि अर्थातच ते युनिव्हर्सिटीजमध्ये आहेत, महत्त्वाच्या जागांवर आहेत, परवापर्यंत विविध सरकारी समित्यांवर होते, अभ्यासक्रमही तेच ठरवणार, त्याला आवश्यक ती पुस्तकंही तेच लिहिणार, पेपरही तेच काढणार, तपासणारही तेच. मी उदाहरणार्थ वेळ वाचवायला एकाच क्षेत्राचं उदाहरण बोलतोय. ही जी UPSCची तयारी आहे, स्पर्धा परीक्षा आणि त्यातलं UPSCचं क्षेत्र, इट इज अ सिस्टीम ऑफ लेफ्टिस्ट इंडॉक्ट्रिनेशन बाय डिफॉल्ट. की तुम्ही ऑटोमॅटिकली UPSCची तयारी करायची तर काय वाचलं पाहिजे? हिंदू वृत्तपत्र वाचलं पाहिजे. हिंदू इज द मोस्ट अँटी हिंदू न्यूजपेपर, जी देशामधली सुद्धा दुर्दैवानी वस्तुस्थिती आहे. पण त्या हिंदूमध्ये अरुणाचल प्रदेशवर भारताचा ताबा कसा चुकीचा आहे, अरुणाचल हा कसा चीनचा भाग आहे, आणि काश्मीर मात्र जो भारताने ठेवलाय हा सैन्याच्या बळावर आणि स्थानिक जनतेवर अत्याचार करून ठेवलाय. त्या JNU मधल्या प्राध्यापक निवेदिता मेनन लिहिणार आणि शिकवणार पण JNU मध्ये की काश्मीरमध्ये भारतीय सैन्य स्थानिक जनतेवर अत्याचार करते. ह्याचे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीला अनेक स्वतंत्र स्वायत्त संस्थांनी पाहणी करून भारतीय सैन्याला क्लीन चिट दिलेला आहे की या प्रकारचं सरसकट मानवाधिकारांचा भंग भारतीय सैन्याने केलेला नाही. पण हे म्हणणार आणि हे शिकवणार आणि ते हिंदू वृत्तपत्र ते आता UPSCच्या तयारीला अत्यावश्यक. पुन्हा मी वेळ वाचवायलाच म्हणतो, अशी यादी पटकन सांगतो की प्राचीन भारताचा इतिहास समजावून घ्यायचा आहे तर रोमिला थापर, DN झा, RS शर्मा, तिघही कमिटेड मार्क्सिस्ट आणि त्यांनी जो इतिहासाचा अन्वयार्थ मांडलाय तो मार्क्सवादी आहे. उदाहरणार्थ त्यातल्या ह्या RS शर्मांचं एक 150 पानी पुस्तक आहे आणि त्यांनी त्यांची सगळी विद्वत्ता पणाला लावली आहे, म्हणजे मी वाया घालवली असा शब्द वापरतोय, की गुप्त काळाला कसं भारताचं सुवर्णयुग म्हणता येणार नाही असं आर्ग्यू करायला. पण ते पुस्तक UPSC मध्ये जनरल स्टडीच्या अभ्यासाला अत्यावश्यक. DN झा, मध्ययुगाचा इतिहास सतीशचंद्र, आणि आधुनिक इतिहास बिपिनचंद्र, सुमित सरकार, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, स्वातंत्र्यानंतरची भारताची वाटचाली समजावून घ्यायचे बिपिनचंद्र, सुमित सरकार. आणि आता रामचंद्र गुहा स्वतःचं वर्णन लॅप्स्ड मार्क्सिस्ट असं करतात. पण त्यांचं जर इतिहासाचं इंटरप्रिटेशन पाहिलं तर उदाहरणार्थ मी आधी माझ्या अभ्यासाचा भाग म्हणून रामचंद्र गुहा वाचायचो. त्यांनी ज्या दिवशी औरंगजेबाचंही समर्थन केलं त्या दिवशीपासून मी ठरवलं की यापुढे माझा भरपूर वेळ वाचणार आहे. आता काय त्याचं वाचण्यामध्ये आपण वेळ वाया घालवण्याचं कारण नाहीये. की आता ही डावी बुद्धी एवढी भ्रष्ट झाली आहे की एक वेळ विचारांच्या पातळीला डाव्या विचारामध्ये राष्ट्रवाद, नॅशनॅलिझम, ते वेस्टर्न नॅशनॅलिझम करतात डिफाईन. त्याला बुर्झ्वा म्हणजे मध्यमवर्गीय आणि बुरसटलेली विचारसरणी म्हटलंय. ठीक आहे, विचारांचे मतभेद आपण समजू शकतो. पण आता तुमची वाटचाल टिपू सुलतानचं उदात्तीकरण करा, औरंगजेबाचं उदात्तीकरण करा, आणि त्याला अर्थातच इंटरनॅशनल लॉबीज पण त्याच्या पाठीशी आहेत, मीडियाच्या इथल्या पण आहेत. आणि इकॉनॉमिस्ट हे साप्ताहिक, न्यूयॉर्क टाइम्स, आणि तिकडे बसून भारताच्या इतिहासाच्या अभ्यासक म्हणवणाऱ्या ऑद्री त्रुस्के किंवा वेंडी डॉनिजर हा संस्कृतचा अभ्यासाचा दावा करणारा पण सगळं विकृत करून मांडणारा शेल्डन पोलॅक, या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लॉबीज आहेत की ज्यांचं काम आहे विचारांच्या पातळीला भारतीय संस्कृतीच तोडून काढायची. मला जवळजवळ खात्री आहे की विशेषतः तुमच्यातल्या तर बहुसंख्य जणांना तिकडे अमेरिकेतल्या विद्यापीठामध्ये आत्ता 11 सप्टेंबरला म्हणजे 20 वर्ष पूर्ण होताना परिषद कशावर झाली तर तिचं नाव होतं डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व. 9/11 जगामध्ये इस्लामिक दहशतवाद थैमान घालतोय. तो भयानक आहे, तो अतिशय आक्रमक आहे आणि तो उद्या तुमच्या माझ्या घरापर्यंत सुद्धा पोहोचणार आहे. आणि तिकडे अमेरिका त्याच्याशी 20 वर्ष लढून पराभूत होऊन परत जावं लागतंय. आणि यांना विषय तिथे काय सुचतोय
तर ह्या सगळ्या लॉबीज आहेत या काम करणाऱ्या, आणि त्यांची अर्थातच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय काही उद्दिष्ट ठरलेली आहेत. त्यामध्ये हे डावे सगळे आणि आता इस्लामिक, त्याला आता विचारवंत म्हणा, कार्यकर्ते, यांची सुद्धा मिलीभगत आहे. भरतनी पुस्तकामध्ये मांडलंय की या नक्षलवाद्यांचे कॉन्टॅक्ट काश्मीरमधल्या दहशतवाद्यांशी आहेत आणि ते वेळोवेळी तिथे प्रवास करतात. तर ते थेट कॉन्टॅक्ट्स आहेत असं नाही आहे. हे जे भारताविरुद्धचं षडयंत्र आहे, ज्याला इथे देशांतर्गत नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी, त्यांच्यामध्ये पण श्रमविभाजन आहे की नक्षलवादी मुख्यतः ग्रामीण, डोंगराळ, जंगलाच्या भागांमध्ये काम करतील, तर इस्लामिक दहशतवाद्यांनी इथे शहरी भागांच्या मध्ये. बरं, आणि मग आता आंतरराष्ट्रीय पातळीला ह्यांच्या पाठीशी चीन आणि पाकिस्तान आहे. हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहे. ते चीन आणि पाकिस्तान आता एकमेकांचे ऑल वेदर फ्रेंड्स. आणि नुकतीच झालेली तिकडे अफगाणिस्तान तालिबानला जो हँडओव्हर केला, मी त्याला शब्द, इट इज नॉट दॅट तालिबान टूक ओव्हर अफगाणिस्तान, अमेरिका हँडेड ओव्हर अफगाणिस्तान टू तालिबान. ही अभद्र युती हे देशाकरताचं निश्चितपणे प्रचंड मोठं संकट आहे. मी जाता जाता कानावर घालतो, एक अमेरिकन आणि तोही CIA मध्ये काम केलेला चायना स्पेशालिस्ट आहे मायकेल पिल्सबरी. याचं 100 इयर मॅरेथॉन नावाचं पुस्तक आहे. आपण सगळ्यांनी ते मुळातूनही वाचलं पाहिजे आणि अर्थातच त्याचं भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालं पाहिजे. आणि सगळे विशेषतः देशाचे पॉलिसी मेकर्स यांनी सगळ्यांनी चिनी टॅक्टिक्स समजावून घ्यायला ते नीट वाचलं पाहिजे. 100 इयर मॅरेथॉन तो 100 वर्षाचा अपेक्षित काळ आहे. 1948 1949 ते 2048 म्हणजे चिनी क्रांतीची 100 वर्ष. आणि या 100 वर्षांमध्ये अमेरिकेला रिप्लेस करून तिच्या जागी चायना डॉमिनेटेड वर्ल्ड ऑर्डर कशी निर्माण करायची अशी चिनी दस्तावेज आहे. त्याच्या बेसिसवर त्यांनी हे पुस्तक लिहिलंय. आणि तो त्यामध्ये सांगतो की विविध देशांच्या मध्ये अंतर्गत इन्फिल्ट्रेशन करून त्यांच्या मीडियामध्ये, त्यांच्या, मी म्हटलो तसं कला जगतामध्ये, नाट्यसृष्टीमध्ये, साहित्यसृष्टीमध्ये हे क्रांतीच्या नावाखाली विचार पेरून आधी ते भुसभुशीत कसं करायचं हे चिनी टॅक्टिक आहे. म्हणजे माओवादी भारतामध्ये जे युद्धाचं तंत्र वापरतात ते तर सरळ सरळ माओच्या रेड बुक मधलंच आहे. त्यांना फंडिंग चीनकडून आहे, त्यांचं प्रशिक्षण चीनमध्ये होतं आणि वापरतात त्या स्ट्रॅटेजीज, टॅक्टिक अगदी IED सकट. IEDला प्रचंड ट्रेनिंग लागतं, एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस. पण ते माओवादी करू शकतात आणि त्याच्यामध्ये आपले पोलीस फोर्सचे अनेक जण किंवा पॅरामिलिटरी फोर्सेसचे अनेक जण जातात. हे काही होम ग्रोन केवळ नक्षलवाद असं केवळ नाहीये. या देशांतर्गत आणि देशाच्या बाहेरच्या जगातल्या शक्ती सुद्धा भारताविरुद्ध, भारताच्या एकात्मतेविरुद्ध काम करतात. परवापर्यंत भारताच्या डिफेन्स डॉक्ट्रिनला एक नाव दिलं जायचं, ते म्हणजे 2 फ्रंट वॉर. की भारताला कदाचित एका वेळी 2 आघाड्यांवर लढावं लागेल, ते म्हणजे पाकिस्तान आणि चीन. त्यानंतर काही तज्ज्ञांनी त्यात भर घातली आणि नाव दिलं 2.5 फ्रंट वॉर. ती हाफ म्हणजे देशांतर्गत ते नक्षलवादी आणि इस्लामिक दहशतवादी यांची मिळून. आणि आता तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तान गेल्यापासून आता हे 3 फ्रंट वॉर आहे. मला दिसतं की चालू काळ हा भारताच्या वाटचालीतला एक अत्यंत महत्त्वाचा क्रिटिकल काळ आहे. त्यामध्ये अनेक तऱ्हांच्या हिंसक शक्यतांना भारताला सामोरं जायचंय. आपल्याला सगळ्यांनाच ते समजावून घेऊन आपल्या परीने हे राष्ट्र समर्थ व्हायला एकत्र पण यायचंय आणि काम पण करायचंय. तो माझा विश्वास आहे. ते काम आपण सगळे मिळून करत राहूयात अशी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद सर.
आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी सनदी अधिकारी श्री अविनाश धर्माधिकारी आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी पोलीस महासंचालक श्री प्रवीणजी दीक्षित यांनी आजच्या या करोना काळात सुद्धा इथे उपस्थित राहून आपला बहुमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन केलं, उद्बोधन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार. व्यासपीठावरील इतर मान्यवर श्री रविराज बावडेकर, श्री किरणजी शेलार, सागरजी सातपुते आणि हो भरत अमदापुरे यांचे सुद्धा आभार. संपूर्ण कार्यक्रमाची तांत्रिक बाजू उत्तमपणे हाताळणारे श्री बारबोले यांचेही मनापासून आभार. आणि आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून प्रत्यक्ष आणि आभासी पद्धतीने जे उपस्थित आपण श्रोते आहात त्या सर्वांचेही आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. शहरी माओवाद आणि एल्गार परिषद खटला या पुस्तकाची मूळ किंमत 500 रुपये आहे. आज रुपये 300 रुपये सवलत दरीत ते मिळणार आहे. तरी उपस्थितांनी अवश्य या सवलतीचा लाभ घ्यावा. सामूहिक राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा समारोप करणार आहोत. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी उभं राहावं. जनगण मन अधिनायक